कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आपण महान भगवत भक्त वैराग्य शिरोमणी देवळी निवासी पंचम वेद निर्माते श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाण्याचे प्रसिद्ध असं चार चरणाचं भगवान प्रभू रामचंद्राचे महत्व, रामराज्याचे महत्व वर्णन करणारा हा अभंग. सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार. आपल्या या नेत्रगावामध्ये अखंडित चालू असणारा हा राम जन्मोत्सव आणि त्यातल्या त्यात गेल्या 20 वर्षापासून जे ही सेवा करायचं राम जन्माची सेवा असे अंकुशराव बिरादार यांच्या मार्फत ही सेवा घडते. गेल्या वर्षीही तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग मला मिळाला. याही वर्षी तुमचं दर्शन होतंय. मी भाग्यवान आहे. मला भाग्यवान मी स्वतःला समजतो, कारण संतांची सदासहजी भेट कुठेही होत नाही. महाराज देवाची कृपा लागते. तसं भगवान प्रभू रामचंद्राची माझ्यावर कृपा झाली म्हणून तुम्हा सर्व साधू संत मायबाबाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये मिळाला. आणि या थोड्याशा अल्पावधीमध्ये 11 वाजले कंप्लीट 12 वाजता गुलाल उधळायचे. मी 10च्या आधी हजर होतो. माझी काही याच्यात चूक नाही, कारण 12च्या पुढे कीर्तन करायचंच नाही आपल्याला. 12ला गुलाल उधळायचा, पाळणा घालायचा आणि प्रसाद घेऊन मोकळं व्हायचं. त्याच्यामुळे 1 घंट्यामध्ये 1 तासामध्ये जेवढं चिंतन करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यात विशेष अजून लाईट नाही आहे, त्याच्यामुळे आणि माझा आवाज थोडा मोठा येणार पण नाही तुम्हाला, कारण माझा घसा बसलेला आहे. मला सर्दी झाली असल्यामुळे मी जेवढं काही मोठ्यानं बोलू शकणार नाही. त्यामुळे शांत बसून जेवढं तुम्हाला ऐकता येईल तेवढा तुम्ही प्रयत्न करावा. सगळी काही या टाळकरी वारकरी मंडळी, काही टाळकरी, काही बहिणी वारीला गेल्याचं कळालं. त्याच्यामुळं काही जागा रिक्त दिसते तुम्हाला. आम्हाला हरकत नाही, कारण फार मोठ्या संगतीमध्ये कसलाही कीर्तनकार कीर्तन करू शकतो. मला गाणारे वाजवणारे चांगले असतील तर त्याला काय कीर्तन करायला बोलायचंच काय, उतोनातून शब्दच काढायचे. गाणारे लगेच प्रमाण धरतात, वाजवणारे दणक्यात वाजवतात, डबल चाली फिरतात. ते कीर्तन कसंही होतं. पण जिथं कमी म्हणजे कोणाकडे कमीपणा नाही, पण जिथं संख्याबळ कमी आहे तिथं आपण थांबणं हे फार महत्त्वाचं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगू का, तुम्ही आम्ही सगळेजण शेतकरी आहोत. ज्यावेळेस आपण पेरणी करायला जातो आणि पेरणी करत असताना ज्यावेळेस आपण त्याच्यावर मूठ धरतो, महाराज त्याला काय म्हणतो आपण, चाड्यावर मूठ ज्यावेळेस धरतो त्यावेळेस एकदम सोडत नाही, पातळ सोडतो. का, जर दाट सोडलं तर जास्त वापत नाही, त्याचा उतारा जास्त मिळत नाही. त्याच्यामुळे पातळ सोडले की बरोबर चांगलं वापते, त्याचा उतारा चांगला मिळतो. तसं आपण सगळे काही आता इथं सध्या बसलेले पातळच आहोत, भरून तर नाही गचना. त्याच्यामुळे उतारा 100% जास्त मिळणार आहे, काळजी करू नका. असो, जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग आहे. झाले रामराज्य काय पुणे आमासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैसी. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी, दळिता कांडिता जेविता गे बाये. पांडुरंगा गुरु नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबा आवाज कमी करा, म्हणजे आवाज येईल. एखादी बिघडून गेले त्याला घाल तोंडा. वरचा भोंगा तर चालू आहे का, ते बंदच करा. त्याचं वायर काढून टाका, काढा म्हणा वायर नाही, त्याचं वायर काढा. दादा तुम्हाला इथे काढा त्याचं वायर. ह्याचं वरचं करण्यात चालू राहते, दुसरं काही चालू ठेवू नका. इथलं हे बंद करून टाका, ते वायर काढा वाटलं ते. हे पाणी ओतून देते, त्याच्यातलं पाणी ओतून देते. कमी करा बस. बाकी इकडे आवाज येतो का बघा, चालू करून बघा माईक.
अमासी झाले रामराज्य काय पुणे आमासी धरणी धरी पीक गाई वळल्या म्हशी राम वेळोवेळा आम्ही गावोवी दळिता कांडिता जेविता घेवाई पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता पंढरीच्या देवराया दंडवत देवाया दंडवत देवाया दंडवत देवाया पंढरीच्या देवराया दंडवत पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुज तेजस पुरी प्रदेशं विदेन्द्रादि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्णकृती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबरायचं आहे 4 चरणाचं आहे प्रभू रामचंद्राचं राज्य ज्यावेळेस अस्तित्वात येईल त्यावेळेस नेमकं काय होईल हे सांगणार तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला वाटतं की रामराज्य आलं पाहिजे कारण हे सध्याचं कलियुग आहे कलियुगाचं वारं सगळ्यांना प्रभावित करून सोडलेलं आहे महाराज कलियुगाच्या वाऱ्यात शिष्टाचार कुठं राहिला सदाचार कुठं राहिला सद्वृत्ती कुठं राहिली आणि दुराचार अनाचार कशा पद्धतीने फोफवलेला आहे हे वेगळं काही सांगायची गरज नाही मग एवढं सगळं चालत असताना सुद्धा आपल्या घरामध्ये आपण समाधानाने राहतोय आपलं कुटुंब व्यवस्थितरित्या चालत असताना सुद्धा तुम्हाला आम्हाला असं का वाटतं की रामराज्य यावं कलियुग चालू असताना सुद्धा अनेकांची इच्छा आहे रामराज्य आलं पाहिजे रामराज्य आलं पाहिजे रामराज्य आलं पाहिजे आणि रामराज्य येणार म्हणजे नेमकं काय होणार जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी सुंदर समर्पकपणे तुम्हाला आम्हाला सांगितले की रामराज्य आल्यानंतर नेमकं काय बदल होतो आणि काय बदल अपेक्षित बघा झाले रामराज्य सुरुवातच केली झाले व्हायचे नाही किंवा करायचे नाही तर झाले रामराज्य ज्यावेळेस रामराज्य होईल त्यावेळेस काय होईल धरणी धरे पीक गाई बोळल्या म्हैसे रामराज्य जर आलं बाबा आबाळाकडे बघायची कोण्या शेतकऱ्याला गरज पडणार नाही कोण्या शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज पडणार नाही महाराज धरणी धरे पीक तुम्ही जेवढं पेराल ना त्याचा जेवढा मोबदला पाहिजे त्याचा दुप्पट मोबदला तुम्हाला मिळून जाईल हे कधी होईल ज्यावेळेस रामराज्य येईल मग एक लक्षात घ्या रामाच्या राज्यामध्ये सगळं होते मग आता आपल्यामध्ये राम नाही का आपण रामाला मानत नाही का आपण रामाची भक्ती करत नाही का आज आपण एवढे सगळे जण इथं जमतोय गावामध्ये सगळे लोक अति उत्साहाने रामाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आलेले उत्साह मग यांना वाटत नाही का किंवा यांच्या अंतःकरणामध्ये राम नाही का राम प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे ज्ञानोबा तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखासी आरामो रामांतासी कामो विषयावरी तसा सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र परमात्मा आहे मग प्रभू रामचंद्राचं अस्तित्व प्रत्येकामध्ये असून सुद्धा रामराज्याची संकल्पना का वास्तवात येत नाही याचं कारण तुमचं आमचं जे वागणं आहे तुमची आमची जी वृत्ती आहे ती बदलून गेलेली आहे तुम्हाला आम्हाला एखाद्याने बोट करून तू वाईट आहेस म्हटलं तर तुम्हाला आम्हाला फार राग येतो महाराज लय राग येतो एखाद्या माणसाने जर आपल्याला वाईट म्हणावं आपल्याला असा राग येतो की पायातला जोडा काढावा त्याला मारावं काय एवढं आपल्याला सहन होत नाही महाराज दुसऱ्यांना आपल्याला वाईट म्हणलेलं समजत नाही पण आपण मुळात वाईट आहोतच हे मान्य आपण केलं पाहिजे जोपर्यंत आपण मान्य नाही करणार ना आपण वाईट आहोत तोपर्यंत आपल्यामध्ये सुधारणा होणारच नाही
खराब झालं. एखाद्या माता माऊलीनं घरामध्ये समजा जर स्वयंपाक करत असताना भाजीमध्ये मीठ जास्त पडलं आणि त्यांचे मालक येऊन जेवायला बसले, मालकानं जर म्हटलं की बाबा रोज चांगली भाजी होते ना आज भाजी खराब झाली, तर मालकीनं मान्य केलं पाहिजे. उगाच दुसरं कारण नाही सांगितलं पाहिजे मला. नाही मीठच जास्त खरट होतं, ते पुढाच बदलला मिठाचा, पहिल्याचं मीठ नकर आणलीच होतं, हे नकर जास्त खरटच आहे म्हणूनच झालं असेल. कारण सांगायचं नाही, मान्य करायला शिका. आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही मान्य करणार नाहीत की तुम्ही आम्ही चुकीचे वागतोय, चुकीचे आहोत, तोपर्यंत तुमच्या आमच्यामध्ये बदल होणार नाही. मग किती संत महात्मे येऊन सांगून बोंबलून जाऊ द्या, बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. किती जरी येऊन सांगू द्या, हो सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. किती सांगावं, किती जरी सांगितलं तरी तुमच्या आमच्यात बदल होत नाही. का होत नाहीत? कारण तुम्ही आम्ही मानायलाच तयार नाही की तुम्ही आम्ही चुकीचे आहोत. आपण एखादी चूक झाली की आपण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. मग चुकीचा पुतळा म्हणल्यानंतर मरेपर्यंत चुकाच करायच्या का? सुधारायचं कधी? बरं सुधारणारे लोक आहेत ना, सुधारणारे संत महात्मे आलेत ना तुमच्या आमच्यामध्ये, तुमच्या आमच्या घरामध्ये बसलेत ना संत महात्मे. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरामध्ये असेल, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा प्रत्येकाच्या घरात असेल. मूर्तिमंत रूपानं वाङ्मय रूपानं जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय तुमच्या आमच्या घरात आहेत. ती तुम्हाला मला रोज सांगतात, अरे बाबा असं वागू नये, ही नीट वागणं नाही, ही नीट वाट नाही, चांगली वाट नाही, या वाटाने गेल्यानंतर तुला सुख मिळणार नाही. नका जाऊ आडराणी ऐसी गर्द ती पुराणी. वाकड्या वाटाने जाऊ नका. तसं जर गेला तर तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. एवढं सांगतायत महाराज संत महात्मे, तरी तुम्हाला मला कळायला तयार नाही. मग तुम्ही आम्ही सुधारणार कसं? सुखी तर प्रत्येकाला व्हावं वाटतं, पण सुखाकडे जाण्याचा मार्ग चुकलाय. नीट मार्गाने जाण्याची तयारीच आपली नसेल तर आपण जाणार नाही महाराज. आता उदगीरला जर जायचं ठरलं आणि इकडे जर निघालं खाली, कधी जाणार? उदगीरला जाणारच नाही. वाट तर नीट धरायला लागेल. ती वाट कोणती आहे महाराज? मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संतते, येणेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोटे काही. एकदा त्या वाटेनं जायला तर चला, पाय तर टाका त्याच्यावर. तुम्ही आम्ही घराच्या बाहेर निघायला तयार नाही. आज एवढा मोठा पर्वकाळ आहे महाराज, आपल्या गावात एवढीच लोकसंख्या आहे का? ह्याच्या 10 पटीने लोक असतील आपल्या गावामध्ये. अर्धे सुद्धा निम्मे सुद्धा लोक आपल्या गावातले मंदिरावर यायला तयार नाहीत प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवासाठी. एवढे आपण कामामध्ये गर्भ झालो का? एवढं महत्वाचे काम तुम्हाला म्हणू लागले की मला सांगा. वर्षातला एक दिवस का रामराज्य येत नाही? ह्याचं कारण आहे, मी ह्याच्यासाठी बोलतोय, लक्षात घ्या. मी तुमच्या गावाचे अपमान करावं, तुमच्या गावामधल्या लोकांना येऊन बोलावं असा माझा बिलकुल हेतू नाही, मला लक्षात घ्या. मी तुमच्यासारखाच आहे. मलाही कीर्तन का, मी कीर्तनासाठी फक्त थांबलो, एवढाच फरक आहे. तुम्ही बसला, तुमच्यात माझ्या एवढाच फरक राहिला. मग सुधारायचं कधी? कधी सुधारणा होईल? ज्यावेळेस आपण मान्य करू की आपण चुकतोय. आणि चुकल्यानंतर महाराज एखादी चूक झाली की आपण मोठ्याकडे जाऊन आपली चूक सांगावी आणि मग ते आपल्याला मग हे मार्ग दाखवणारे साधू संत महात्मे आणि त्यातले जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी सांगतात की झाले रामराज्य काय येऊने आम. तुम्हाला आम्हाला काही घरामध्ये कमी पडते का? तुम्हाला आम्हाला संसारामध्ये काही कमी आहे का नाही मला सांगा. प्रत्येकाचा संसार पूर्णपणे आहे का? संपूर्ण आहे का? परिपूर्ण झालेला आहे का? इथं बसलेले पैकी कोणी सांगा की महाराज आमच्या संसारामध्ये काहीच कमी नाही आहे. कोणी असा गावात कोणी आहे का तुमच्या? त्याने येऊन छातीवर हात ठेवून सांगा महाराज माझ्या संसारात काहीच कशाचीच कमतरता नाही. कोणीच नाही. का नाही? अरे जो संपतच नाही त्याचं नाव संसार आहे. जो परिपूर्ण होतच नाही त्याचं नाव संसार आहे. मग जो परिपूर्ण होणारच नाही त्या संसाराला पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस तुमचा आमचा प्रयत्न चालू आहे महाराज. दिनरजनी आजचे धंदा हे संतांचं, पण तुमचं आमचं वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य. आपलं घर काम करून राहावं, आपल्या घरामध्ये जागा तेवढ्या गोष्टी राहाव्या महाराज. तुम्हाला आणखी पुढे जाऊन सांगू का? तुम्हाला आम्हाला सध्या असं वाटतंय की महागाई लई वाढली, महागाई लई वाढली. वाटाली की नाही? पैशाला काही मोलच राहील नाही. महागाई लई वाढली, महागाई वाढली नाही मला, तुमच्या आमच्या गरजा वाढल्या. लक्षात घ्या, महागाई काहीच वाढली नाही. महागाई घेताच आहे. वस्तूची किंमत, पैशाचं स्वरूप बदललं, पैशाचं महत्व बदललं, तशा पद्धतीने वस्तूची किंमत वाढली. किंमत वाढली म्हणून तुम्ही महाग नाही झालं, तुमच्या आमच्या गरजा वाढल्या. जे लागत नाही ते सगळं तुम्ही आम्ही खरेदी करून घरामध्ये ठेवलेले हो. बघा, कूलर उन्हाळ्यातच लागतं, हिवाळ्यात लावून झोप लागतो तुम्ही.
काय करायचं आहे त्याची? आहे की नाही? नको असलेलंच आहे ना. आता उन्हाळ्यामध्ये काही काही सामान करण्यासाठी, साहित्य करण्यासाठी उदगीरला भांड्याच्या बाजारामध्ये बायाची गर्दी, मोठमोठे डेचके एवढी मोठी भगुनी कशाला? म्हणजे उन्हाळ्यात लागतात खवड्या पापड्या घालायला. एकाच ऋतूमध्ये लागणारी गोष्ट. पण शेजाऱ्याकडून मागून भागून घ्यावं असा धोरणच राहील नाही मला तुमचं आमचं. आणली पाहिजे म्हणजे जे आपल्या गरजा वाढल्या म्हणून तुम्हाला मला वाटते महागाई वाढली ना, आपल्या घराला पैसाच पुरत नाही. किती कमीले तरी पैसा पुरतच नाही महाराज. आणि तुम्ही मरून गेले तरी पुरत नाही महाराज पैसा, असं जर तुम्ही खर्च केला. मग करायचं काय? काटकसरीनं. संतांनी संसार केला नाही का? जगद्गुरु तुकोबारायांचा संसार नव्हता का? नामदेवरायांचा संसार नव्हता? एकनाथ बाबाचा संसार, महाराज एकनाथ महाराजांचा संसाराचं उत्कृष्ट उदाहरण तुम्हाला मला सांगायला वाटतं. संप्रदायामध्ये दिलेलं. त्यांनी काही संसार केला नाही. संसार केला महाराज, आपल्यापेक्षा नेटाने केला. आणि जे सुख तुम्हाला मला संसारामध्ये कधीच मिळालं नाही ते सुख त्यांना मिळालं. त्यांनी मिळवलं ते सुख. लक्षात घ्या. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. सगळं सुख माझ्या घरामध्ये आहे म्हणतात. सगळं सुख. तुम्हाला आम्हाला एखाद्याने विचारलं देव, काय बाबा सगळं सुख आहे का? सुखी आहेत का? हो सगळं सगळं चांगलं आहे महाराज. पण हा एकच शब्द आहे. सगळं चांगलं आहे महाराज, पण आलं की संपलंच. म्हणून तुमचा आमचा हा जो पण आहे, माणूस मरून जातो तरी सुद्धा त्याच्यातला पण निघून जात नाही. म्हणून लक्षात घ्या माझ्या बाबांनो, उगं इकडं तिकडं जाण्यापेक्षा जरा ओळखा, स्वतःची ओळख करून घ्या तुम्ही. फलाण्याकडे बोट करून त्यानं लई चांगला आहे, त्यानं लई वांगला आहे, त्याला लई चांगलं म्हणता येते, त्याला लई चांगलं वाजवता येते. लोकांकडे बोट करून बोलूच नका, स्वतःकडे बघा एकदा तरी. आता आपण जीवनामध्ये जर त्याचं अनुकरण केलं तर आपल्याला आपल्या जीवनातलं दुःख कमी झाल्यासारखं वाटेल. बरं कमीच होणार नाही. कारण संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. तेव्हा सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशासीन पावला, माया विस्तीला जीव माझा. कारण कुठवरही जावा महाराज, ज्ञानोबारायांनी जर सांगितलं विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवासी महाराज. जे कडू आहे ते गोड लागायला लागले तुम्हाला. मला संसार किती कडू आहे पण गोड लागतोय. आणि देवाचं नाव किती गोड आहे महाराज. अमृता हुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कावान घे. गोड तीन अक्षरांतरस, अमृत दयास पिके पुढे. एवढं गोड असणारं नाव तुम्ही आम्ही घेत नाही. आणि नको तेवढा वाईट ह्या संसाराला सगळी वस्तू महाराज. किती दिवस महाराज कुत्र्यानं किती दिवस हाड चघळल्यानंतर ते हाड फुटणार आहे. अहो दातातून त्याचे दात पडायला आले, त्याच्या दातातून रक्त निघायला लागलं, पण कुत्र्याला एवढा आनंद झाला. हा पठ्ठानं काही का होणार, एवढे 50 दिवस झालं, 2 महिने झाले, पण ह्या हाडाला खोडलंच नाही. रक्तच काढलं या हाडातून. रक्त त्याच्या हाडातून निघालं, दातातून रक्त निघालं त्याच्या.
त्याला कळालंच नाही. तसं तुमचं आमचं संबंध आयुष्य निघून चाललं महाराज, पण तुम्हाला आम्हाला सुख मिळालं तर नाही. उगं वाटतंय आम्हाला एवढं हे केल्यानं होते काय की, ते केल्यानं होते काय की, काही केल्यानं सुख होत नाही महाराज. करिता बरोबरी दुरावसे दुरी आणि भवाची पुरी. किती करा कुठवरही करा महाराज, दुःखच देणार आहे, कारण मूळच दुःखाचं. आणि बाबरीचं झाड लावल्यावर आंबे केव्हा लागतील त्याला? लागणार आहेत नाही ना. कडुनिंबाची या झाडा साखरेची आळे, साखरच मला आळं केलं लिंबाच्या झाडाला, कडुलिंबाच्या, आणि रोज त्याला पोत्यानं साखर वताल्यात, पोत्यानं साखर वताल्यात. किती दिवसाला लिंबोळ्या गोड होतील? होतील गोड? माहित आहे ना आपल्याला, होणारच नाही. किती साखर घातली तरी कारलं कडू ते कडूच राहणार आहे की नाही. मग माहित असून सुद्धा तेच जर सगळ्यात बसायचं असेल तर मग तुम्हाला आम्हाला काय करायचं? आता तुम्हाला आम्हाला माणसं म्हणावं का? मग एवढं कळून जर तुम्हाला आम्हाला वागायचं समजत नसेल तर मग तुम्ही आम्ही माणूस म्हणून घ्यायचा सुद्धा लायकीचे नाहीत. संतांची वचन आहेत बरं, लक्षात घ्या. माझ्याच पद्धती नाही महाराज. जर तुम्ही संतांनी सांगितल्यासारखं जर वागत नसाल तर नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. कुत्रे डुकर काय कमी आहेत का हो? हा, माणसाच्या बरोबरीला धरणारा जनावर आहे. मग त्यांच्यात आपल्या फरक काय राहिला? कधी होणार बदल? कधी आपण वेगळे जाऊ? आपलं ते चालू आहे ना हो, काहीच नाही. जसं महाराज त्या कुत्र्याला डुकराला काही कळत नाही, तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा काही कळायला तर नाही. जर कळालं असतं तर तुम्ही आम्ही संसारावर एवढं प्रेम करत केलंच नसतं. आपण प्रभू रामचंद्रावर प्रेम केलं असतं. तुमचा आमचा सगळ्याचा जीव संसारात अडकलेला आहे, देवामध्ये अडकलेला नाही. जनाबाई काय म्हणते महाराज? हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल. आणि तुम्ही कोणाला फोन दिला? हे स्तर आहे महाराज, भक्तीचा स्तर आहे. उग भक्ती करायची, उग भक्ती 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 करायची, पूजा भजन करायचं, भजन करायचं. भजन म्हणजे साधी गोष्ट वाटली का तुम्हाला? साधी गोष्ट आहे भजन करणं म्हणजे? साधन आहे महाराज. तुम्हाला आम्हाला वाटतं सोपं आहे, पण सहज होणारी गोष्ट नाही. सहज जर झालं असतं तर गावातले एक जण बी मागे राहिलं असतं. सगळी येऊन रामकृष्ण हरी म्हणले असते. सगळे काम होत नाही. एवढेच का लोक थांबले? तुका म्हणे येते पाहिजे जातीचेच. जात टाकले महाराज इथं, जात जातीवंताचाच परमार्थ आहे. उग ये रे ग बाळ्याचे काम नो हे. उग कोणी बी करतो म्हणल्यान कोणाच्याने बी व्हायचा हा परमार्थ नाही. इथं अधिकार लागतो आणि तो अधिकार तुम्हा आम्हाला आहे. आणि म्हणून तुम्हा आम्हा अधिकारी सद्ग्रहस्थांना, मनुष्य मात्रांना मार्गदर्शन करण्यासाठी संत महात्म्यांचा अवतार आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. बघा, देव अवतार म्हणत. आज आपण काय कोणता उत्सव साजरा करतोय? देवाचा अवतार झालेला आहे म्हणून आपण साजरा करतो. आज या दिवशी, या पवित्र दिवशी भगवान प्रभू रामचंद्र या मृत्यू लोकांमध्ये अवतरित झाले. कशासाठी महाराज? कशासाठी अवतार धारण केला प्रभू रामचंद्रांनी? थोडं आपल्याला त्याचं पुढे चिंतन करायचंय. बरं, 11:30 वाजल्यात. थोड्याच वेळात आपल्याला ते पण चालू करावं लागेल, कारण 12ला गुलाल करायचंय. तुम्ही मला काय जरी म्हणली तरी मी 12च्या पुढे तुम्हाला 1 मिनिट सुद्धा पुढे जाऊ देणार नाही आणि मी जाणार नाही. अभंगाचा सरळ सरळ धावता भावात सांगायचा. प्रभू रामचंद्राच्या जन्माची 2 कारणं सांगून आपण गुलाल उठवून अभंगाचा सरळ सरळ भावात जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितलं की रामराज्य जर अस्तित्वात आलं, झाले रामराज्य. रामराज्य ज्यावेळेस होतं महाराज, निर्माण होतं रामराज्य ज्यावेळेस मृत्यू लोकांमध्ये या पृथ्वी तलावर होतं, त्यावेळेस जगामध्ये कुठंच या मृत्यू लोकांमध्ये कशाचीच कमतरता नव्हती. धरणी धरी पीक, गायी गोळल्या म्हशी, जन जेवढं पाहिजे महाराज, खायला प्यायला पोटाला जेवढं लागल तेवढं उत्पन्न या मृत्यू लोकांमध्ये व्हायचं. आता मला सांगा, आपल्याकडे शेत आहेत, आपल्या शेताच्या आपण शिवारातच बसलेलं आपलं गाव आहे. आपल्या प्रत्येकाकडे थोडा ना थोडा गुंठाभर का होणार शेत आहे. एकर कुणाला 10 एकर, कुणाला 100 असत, कुणाला 200 असत, पण शेत प्रत्येकाकडेच आहे. मग मला सांगा, 100 एकरचा माणूस असू द्या किंवा 1 एकरवाला शेतकरी असू द्या, दोघांनी आपल्या शेतामध्ये काही पेरलेलं आहे. मग पेरून दोघांचंही उत्पन्न ज्यावेळेस होतं, कशासाठी करतात ते शेती? पोटासाठीच करतात. मग 100 एकरवाल्याला जर समजा काय किती 100 पट्टे ज्वारी झाली,
एकरी एक पोतं धरतोय मी, बरं मला काय तेवढं जास्त गणित कळत नाही, पण 100 पोते ज्वारी झालेली, ह्याला मी एक पोतं ज्वारी झाली, ह्यानेही पोटालाच खाणार आहे आणि त्यानेही पोटालाच खाणार आहे. मग आपला सगळ्याचा जो चरितार्थ चालू आहे तो कशासाठी चालू आहे? पोटासाठी चालू आहे. आपण जगतो कशासाठी मला सांगा? तुमच्यामध्ये असं कोणी आहे का जो पोटासाठी सोडून दुसऱ्या कारणासाठी जगतोय? असा पुढे जाऊन सांगता मग. आता हे बारकी बारकी लेकर आहे तिथं, माझी लेकर आले, पहिल्यांदा आले तर. प्रत्येक जीव जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त पोटासाठी जगतो. जर हे पोट देवानं दिलं नसतं तर जन्म दिलेल्या आईला सुद्धा लेकरानं आई म्हणलं नसतं. भूक लागल्यावर लहान लेकरू तानं बाळ जे रडत रडत आईला आवाज देतं, त्या लेकरानं आईला आवाजच दिला नसता, आईला आई म्हणायची गरज सुद्धा त्या लेकराला पडली नसते जर पोट नसतं तर. म्हणून हे देवानं जे पोट दिलं ना, ह्याच्यामुळे आपण एकूण एकात म्हणतो लाव, हे माझं लेकरू, हे माझा बाप, हे माझी आई, हे माझी बहीण, हे माझा भाऊ, हे माझा चुलता, हे माझा काका. कशासाठी? सगळं काही पोटासाठी. पोटासाठी चालू आहे महाराज. हा, हे पोट जे आहे, संतांचं सांगणं बघा ना, पोट लागले पाठीशी हिंडविते देशोदेशी, पोटाभिने जिकडे जावे तिकडे पोट येते सवे. हे पोट महाराज तुम्ही कुठवर बी जावा जगाच्या पाठीवर, हे पोट तुम्हाला सोडणार नाही. ज्या दिवशी या पोटानं सोडलं त्या दिवशी तुम्ही देवाशी एकरूप झालात. पोटाची चिंता एकदा सोडून द्या, बघा काय होतंय. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती आणि वाढवी श्रीपती सवेदोनी. आईच्या उदरामध्ये गर्भ वाढतोय आणि आईच्या स्तनामध्ये दूध वाढते. हे कोण केले महाराज? कोणाचं महात्म्य आहे? हे कोण करू शकतं? तुम्ही आम्ही करू शकतो? नाही, हे त्याचीच करणी आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका, बिलकुल काळजी करायची नाही महाराज. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा. म्हणजे आपल्याला तुम्हाला मला एवढं माहित आहे तरी सुद्धा आम्ही खेद करायचं सोडतो का महाराज? दुःख आपल्याला जे दुःख होतं आपण कधीतरी असा विचार केलाय का की आपण नाही केलं तरी हे सगळं होणार आहे? नाही नाही महाराज, उलट लोकांनी माणूस कसारीनं घरामध्ये पडलेला होत्या, कुठून शेताकडे जाय मराले का बरं? मी गेल्याशिवाय होत नाही, होतच नाही. मी हाव म्हणूनच हे सगळं काही चाललंय काही असं वाटतंय त्याला. एका शेतकऱ्याकडे महाराज बैलजोडी होती, बैलगाडी होती, बैलगाडी घेऊन ते शेतात जायचं आणि त्याला घरी एक कुत्र पाळलं होतं, कारवानी कुत्र होतं त्याच्याकडे पाळलेलं. रोज शेताला बैलगाडी झोपून शेतकरी गाडीवर बसायचं, बैलाला चाबूक धरून कासरा धरून निघायचं महाराज. आणि ते जे कारवानी कुत्र होतं ते कारवानी कुत्र नीट ह्या जुवाच्या मधोमध चालायचं, जुवाच्या मधोमध शेताकडे जाताना आणि घराकडे येताना. त्या कुत्र्याला असं वाटलं हे एकटाच पट्ट्या गाडी वडायला होती, म्या जर बसलो तर गाडी चालणार काही, असं त्या कुत्र्याला वाटत. कुत्र्याला बरं समजून घ्या. तसं काही लोकांना भ्रमच झालाय, मी हाव म्हणूनच सगळं काही चाललंय काही, असं कोणाला कोणाला वाटतंय. पण असं काहीच नाही महाराज, तुझ्या वाचून कुणाचं काही अडत नाही. लक्षात, जन्म दिलेल्या लेकराची आई जर निघून गेली तर त्या जन्मलेल्या लेकराचं सुद्धा काहीच मागे शिल्लक राहत नाही. त्याला त्याचं जे व्हायचंय ते 100% होतं. म्हणून ह्याची काळजी करूच नका की मी केलं तर होतंय नाही तर होत नाही. तू नाही केलं तरी होणार आहे आणि तू केलं तरी होणारच आहे. त्याच्यामुळं काय करावं, मग वेगळं दुसरं काही करण्यापेक्षा संतांनी काय केलं महाराज? संतांनी संसार केला नाही का? जगद्गुरु तुकोबा आहे त्यांनी म्हटलं की बाबा आमचं सगळं संसार कोण चालवतं? तुका म्हणे घालू दयावरी भार आणि वाहू हा संसार. देवापायी, देवाच्या पायावर एकदा संसाराचं वजन तर घाला. हा, तुम्हाला मला सुटतच नाही ते. आपण आपल्याला सवयच पडली बोकांडी घेऊन येण्याची. मग बोकांडी आपल्या असल्यावर दुःख बी आपल्यालाच भोगावं लागणार. दुसरं कोण भोगतो मला सांग? एकदा सोडून तर बघा. मम मनाचं सोडा, हो माझं म्हणणं सोडून द्या एकदा, तुम्हाला काहीच दुःख नाही. बघा ना तुम्ही, बघा एकदा बनून तर बघा. ह्या हातात पायात काटा मोडला, हे पाय माझा असून मला त्रास होणार, हे पायच माझा नाही म्हटल्यावर मला कशाचा त्रास आहे? बरं कालचा पेपर कोणी वाचला का? कालचा पेपर बरं मोबाईलवर तर बघितला असाल कोणी. नांदेड जिल्ह्यामध्ये एक घटना घडली महाराज. ट्रॅक्टरवर ते काम करणाऱ्या बाया चालत्या, ट्रॅक्टरवर 10-12 बाया सध्या पण, आणि ते ट्रॅक्टरवाल्याला अंदाज आला नाही, ते जाता जाता पडलं 80 फूट खोल हिरीत पडलं. 7 बाया जाग्यावरच मेल्या, जाग्यावर. ती वजनच वाचले त्याच्यातले. 7 बाया मरून गेल्या हो, मेल्या हो बाया.
बाई मेली होती तर 7 बाया मेल्यात, 7. एकाच्या बी डोळ्याला पाणी आणली, बघितलं का? अरे एकाच्या डोळ्याला पाणी. आपल्या घरात आपल्या लेकराला आपल्या नवऱ्याला काहीतरी उद्यावर नुसतं गाडीवरून घसरून पडलं तर भया रडती बाई. का रडती? माझा आहे म्हणून रडती. आणि हे 7 बाया मेलेल्या लोकांच्या येतात. तसं माझं म्हणायचं सोडून द्या, तुम्हाला सुद्धा दुःख होणार नाही. बघा तुम्ही करून, जोपर्यंत माझं म्हणाल ना तोपर्यंत दुःख होणारच. ते आता मेलेले लोक मेले ना, त्यांचा जीव गेलाच, मग आपल्याला का दुःख होऊ नये? का होऊ नये दुःख? नाही होत का? त्याला आपण आपलं म्हणलंच नाही. मग आपल्याला दुःख कधी होतं? ज्याला आपण आपलं म्हणतो त्याला काय तर झाल्यावर आपल्याला दुःख होतं. म्हणून मला एक सांगा, ज्याला काही ना काही होणारच आहे, जे मरणारच आहे, त्याला माझं म्हणण्यापेक्षा जे अविनाशी आनंद घन परमात्मा आहे त्याला एकदा माझं म्हणा, देव माझा मी देवाचा, याची माझी सत्यवाचा, एकदा म्हणून तर बघा. ते मरणारच नाही. ते आपण मरून कितीतरी जन्म घेतो महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आपला जन्म वारंवार होणार आहे. म्हणून जो जन्म झालेला आहे तो जन्म सार्थकी लावला पाहिजे. असो, सांगायचा भाग जाऊ द्या तिकडं. धावतं चिंतन सांगत हे बोलले की असं वाढत जाते, म्हणून 10 ते 12 2 तास तर बोलावं म्हणून आलतो. तुम्हाला सगळ्याला वेळ मिळाली. आता तुमची चूक नाही बरं, एक लक्षात घ्या. तुमची चूक नाही, माझी चूक नाही, इथं कोणी असेल त्याची बी चूक नाही. त्याचीच इच्छा होती ह्याला लई वेळ बोल देऊन हे उगं काही अर्धीत बसते म्हणून त्यालाच म्हणलं 1 घंट्याच्या पुढे ह्या महाराजाला बोलू द्यायचं नाही. त्याची इच्छा आहे. त्याच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही महाराज. तुम्ही इथं ये ना, मी काय तुम्हाला निमंत्रण पत्रिका दिली का? नाही, तुम्ही स्वतःहून आलात, त्यानं बोलवलं म्हणून आलात. मला इथं बोलवलं, मला त्यांनी मग फोन केला, यावं लागतं महाराज, यावं लागतं, गेल्या वर्षी तुम्हीच करतो. आणि मी जर नाहीच म्हणलं असतं तर, पण मला ती बोलायची बुद्धीच दिली नाही, कारण त्याची इच्छा होती मी इथं यावं, नेत्रगावमध्ये येऊन त्याच्या पायावर पडावं म्हणून इथं आलोय मी. वास्तविक पाहता तुमचं आमचं काही नाही महाराज. तुम्ही आम्ही जिथं असतो ना तिथं आपलं लिखित आहे म्हणून तुम्ही आम्ही. काल लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोनेने. आपल्या नशिबात लिहिलं चुकत नाही. आपल्या नशिबात होतं इथं बसून रामचंद्राचा जन्मोत्सव साजरा करायचा, म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण इथं जमतो. आणि अभंग जगद्गुरु तुकोबा राहायचा आहे. धरणी धरी पीक गायी ओढल्या म्हशी. मी हे सांगतो, किती महाराज जेवढं लागतंय पोटाला लागतंय तेवढं सगळं काही उत्पन्न त्या काळामध्ये व्हायचं, त्या राज्यामध्ये व्हायचं. आणि रामराज्य जर झालं तर अजून बी तेच होणारे. लक्षात घ्या मायबापांना. तुम्हाला आम्हाला वाटतं ना रामराज्य व्हावं, कशासाठी व्हावं? तर सगळीकडे धरणीवर जिकडं बघत तिकडं उन्हाळ्यामध्ये सुद्धा महाराज पाहिजे ते खायला मिळायचं. रामराज्य जर झालं तर आताही मिळेल. रामराज्य येऊ तर द्या एकदा. आणि पुढे सांगतात, मग हे रामराज्य करण्यासाठी काय करावं लागल? काय करावं लागेल महाराज? रामराज्य तर 100% येणार आहे. रामाला जर तुम्हाला बोलायचं झालं, राम तर यायला तयारच आहे म्हणा. राम प्रभू यायला तयार आहे. तुम्ही फक्त एकदा हाक तर मारा. एक आपण हाकच मारत नाही. आपण आपल्या लेकराला हाक मारा. घरामध्ये अंगणात खेळायला, उन्हात खेळायला लेकराला तुम्ही जोरात आहे, हे बाळा इकडे या, बाळू ये लवकर म्हणल्याबरोबर बाळू येतो पळत. का? हाक मारतो आपण. तसं देवाला एकदा हाक तर मारा. प्रेमानं एकदा हाक तर मारून बघा येतो का नाही. मारतच नाही. तुम्ही आम्ही काय संबंध त्याचा माझा? ते माझं लेकरू आहे म्हणून मी हाक मारली. राम नाम अति मीठा है, कोई गा के देख ले, आ जाते हैं राम कोई बुला के देख ले, राम नाम अति मीठा है. एवढं गोड नाव आहे, यायला तयार आहे. हाक मारायचे महाराज. हाके सरसे उडी घालोनिया स्तंभ फोडी. एकदा हाक तर मारा येतो का नाही बघा. पण आपण हाकच मारत नाही. अहो एकदा हाक मारत. किती गोड नाव आहे महाराज. मी ह्याच्यासाठी सांगतोय, जगद्गुरु तुकोबा म्हणतात रामराज्य होतं. कधी होतं? ज्या वेळेस महाराज सगळीकडे भगवंताच्या नामाचा जय जयकार होता. अयोध्येमध्ये काय होतं? अयोध्येमध्ये रामराज्य का निर्माण झालं? तर तिथल्या ज्या माता माऊल्या होत्या, तिथल्या ज्या काही राहणारी सगळी काही जनता होती, जे लोक काही लोक राहत होते अयोध्या नगरीमध्ये, ते अयोध्या नगरीतले लोक काय करायचे महाराज? राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाई. आता मला एक सांगा, राम वेळोवेळा आम्ही म्हणून ओवी, आमचा
आपल्या तोंडाला रामाशिवाय दुसरं काहीच नाव येऊ नये. राम 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 राम. ऐक ना, एकदा एवढं नाव अखंड नामच म्हणून करून तर बघा काय फरक पडतो. एक दिवस कोणाचंच नाव घ्यायचं नाही, लेकराचं घ्यायचं नाही, नवऱ्याचं घ्यायचं नाही, सासूचं घ्यायचं नाही, सासऱ्याचं घ्यायचं नाही, आपल्या जन्माचं त्या मायबापाचं घ्यायचं नाही, कोणाचंच नाव घ्यायचं नाही. अखंड एकच नाव तोंडात राहू द्या. राम 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 राम. काय फरक होतो बघा तर, एकदा करून तर बघा. डॉक्टरने दिलेली गोळी घ्यावा तर लागल. फरक पडणार आता डॉक्टर पहिलेच म्हणते हो का, हे गोळ्या येतात 3 दिवसाच्या गोळ्या येतात, 3 दिवस गोळ्या खावा, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम गोळ्या खावा, 3 दिवसानं जर कमी व्हायला जातं परत येऊन मला दाखवा, मी गोळ्या बदलून देतो. तसं एकदा 3 दिवस हे भगवंताचं नाव सर घेऊन तर बघा, बघा तर काय होतं फरक. तुम्ही बघायलाच तयार नाही, गोळीच खायला तयार नाही, रोगच बरा होत नाही, रोगच बरा होत नाही. किती जाणते केले, किती वैद्य केले, किती डॉक्टर केले, दुखणं काही कमी होईल. अरे गोळीच घेईना तू, गोळी तर घ्यावं लागेल का नाही? आजार जायला गोळी घ्यावं लागेल का नाही बाबा ह्याकडं? नाही तर मरून जावं लागेल ना. गोळी जर नाही घेतली आजार मोठा होतो, मग माणूस काय होतो, मरून जातो. तसं तुम्ही आम्ही सुद्धा काय करायला सध्या हा भेटा जाणार आहे, मरणार आहेत काही लोक. आजा गेला पणजा गेला, बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हा पुढे गेली निघून. आजा गेला, पंजा गेला, बाप गेला, महाराज सगळे आपल्या पुढे निघून चालत, आपण बी त्यांच्या मागे मागेच चालू. धन 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 आपली बी वाटचाल तिकडे चालू आहे महाराज, आपण पण जाणारच आहोत. मग जाण्याच्या आधी काहीतरी करा का उभं जायचं? जन्माला येताना काहीतरी घेऊन आलो, लक्षात घ्या. रिकाम्या हातात लय लोक म्हणतात जन्मताना माणूस रिकाम्या हाताने येते, जाताना मी रिकाम्या हाताने जाते. आहे की पण जन्माला येत असताना आपण काहीतरी घेऊन आलो, लक्षात घ्या मला. जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमविले, कारे न फिरसी माघार, अजून तरी फजित पोरा, केली गाठोळीची नासी, पुढे भीकच मागसे. जसं महाराज एखादी आपण वारीला जाताना आपल्या दसम्या धपाट्या बिपाट्या संगत घेऊन हिंडतो. किती दिवसाच्या? 20 दिवसाच्या 21 दिवसाच्या धपाट्या आपला सोबत राहतो की नाही सीधा. ते सोबत घेऊन आपण वारीला निघालो आणि पहिल्या दिवशी सगळ्याला गोळा करून सगळं संपविलं. दुसऱ्या दिवशी काय खाईल? माती. काय खाईल दुसऱ्या दिवशी? तसं तुम्ही आम्ही हा जो देह घेऊन जन्माला आलोय महाराज, हा देह उगं घेऊन आलो नाही महाराज. देवे दिला देह भजना गोमटा, भजन करण्यासाठी हा देह घेऊन तुम्ही आम्ही पंचतत्व तुम्हाला मला हा देह दिला भगवंताने. हे गाठोडा आहे, ह्याला सांभाळून वापरा, ह्याला सांभाळून खर्च करा. नाही तर 1-2 दिवसात खर्च केला तर निघून जातं महाराज, संपून जातं. हे राहणार नाही. हे जे आहे ना शरीर तुम्हाला मला दिसले, ह्याला आपण नाही त्या गोष्टी करून सजवून ठेवतोय. हे जाणार आहे, देह जाईल यासी काळबा खाईल. माहित आहे ना देह जाणार आहे म्हणून, आहे की नाही? तरी आपण या देहाला महाराज साज श्रृंगार करायचं सोडले का कधी? याला खाऊ पिऊ घालायचं. ह्याला एखाद्या दिवशी जर गरम नाही मिळालं, शिळं खातच नाही माणूस. आमच्या ह्यांना अजिबात शिळं खाऊन माहीत नाही. गरम ताजच पाहिजे. काय एवढं गरम खाऊन मरणार नाही का त्यानं? मरणारच आहे की काय लोकांना महाराज नुसतं खोकला लागली की दवाखान्याला जावं लागतं. आणि काय लोक खोकलून 100 वर्षापर्यंत राहील. ती बी मेली हे बी मेली, मरणार तर आहे. देह जाणार आहे. देह हा उष्ण आणि 5 जणांकडून उष्ण घेऊन आले. उष्ण आणण्यात दुसऱ्या द्यावा का नाही महाराज? माणूस कोणाला म्हणावं? माता माऊल्या तुम्ही आता उष्णपासना करायची जबाबदारी, म्हणजे जास्त करून काम तुमच्याकडे जातं. थोडं मीठ आहे का, थोडं पीठ आहे का, थोडं तांदूळ आहे का, थोडं डाळ आहे का, फलाना आहे का, अमुक आहे का, तमुक आहे का, वाटीवर मोजून घ्यायचं. ते असं पीठ देताना तर असंच करून देतो शेरावर घेताना वाटी देताना ती तसंच करून देते. असं दाबून देते तुम्ही बाबा त्यांना असं करून दिलं आपण दाबून द्यावं. जसं तसं एवढं सुद्धा मन मोठं होत नाही आपण. मग आपलं मन जर मोठं नाही तर एवढा मोठा विशाल काय असणार परमात्मा आपल्या हृदयामध्ये येऊन बसलच कसा? मला सांगा ना.
मग याच्यासाठी मन मोठं करायचंय. मग हे मन जर मोठं करायचं झालं तर काय करावं लागेल? या मनामध्ये अखंड भगवंताचं चिंतन करावं लागेल. त्याच्याशिवाय हे मन मोठं होत नाही. आणि हे मन जर मोठं करायचं झालं तर याच्यामध्ये भगवंताचं भजन झालं पाहिजे, भगवंताचं स्मरण झालं पाहिजे या मनामध्ये, तर हे मन मोठं होतं. आणि ते भगवंत, त्या भगवंताचं नामस्मरण जोपर्यंत आपण घेणार नाही तोपर्यंत आपलं मन मोठं होणार नाही. आणि या अयोध्येतल्या बाया काय करायच्या तुम्हाला सांगतो. अयोध्येतल्या बाया सांगतायत की रामराज्य होण्यासाठी आम्ही काय केलं? राम वेळोवेळा आम्ही गावबाई, जेविता दळिता कांडिता जेविता गे बाई. ओव्यामध्ये जसं जनाबाई महाराज अभंगावर बसले की पहिले सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जनाबाई ओव्या गायची महाराज. आणि जनाबाईच्या ओवीचा आवाज ऐकल्याबरोबर भगवान पांडुरंग परमात्मा येऊन जनाबाईला दळू लागायचे. आता तुम्ही कोणाच्या नावानं ओव्या गाता? भावाच्या, माईच्या, बापाच्या, ते माहेरात कोणी येत नाही दळायला. सासूच्या नावानं तर गावा, सासू तर उठून दळायला लागल. काय फायदा आहे? बघा ना, जनाबाई गायची ओव्या, भगवान परमात्मा येऊन काम करू लागायचे महाराज. शेणाच्या गौऱ्या थापू लागायचे. एक सज्जन कसायला मांस विकू लागलं महाराज. देवानं काय नाही केलं? देव करायलाच बसला. तुम्ही घ्या, बोलूनच घेत नाही. कामाला घरगडी. नाथबाबांच्या घरी महाराज श्रीखंडाच्या रूपामध्ये पाणी भरलं भगवंतानं. माझ्या 12 वर्ष पाणी भरलं. तुमच्या घरात जर पाणी नाही गेलं, कोणाला जावं लागेल पाण्याला? तुम्हाला तर जावं लागेल, नाही तुमच्या घरच्या गड्याला तर जावं लागेल. पण तिथे गड्याला सुद्धा जायची गरज पडली नाही महाराज. माझ्या नाथरायांना जायची गरज पडली नाही. भगवान परमात्मा स्वतः आपल्या खांद्यावर पाणी व्हायचे देवाच्या नाथबाबा नाथरायांच्या घरी. तेवढा विश्वास होता हो. विश्वास ठेवून, विश्वासाशिवाय परमार्थ बी नाही. विश्वास आहे तर सगळ्या गोष्टी येतात. आज राम जन्माला आला म्हणून काय विश्वास आहे, काय भरोसा आहे? आजच आला असेल म्हणून. काय काय लोक लय पुढचे येतात. कोणाला माहित आहे ह्याच दिवशी जन्माला असेल म्हणून? खरंच आहे की कोण होतं बघायला? कोण होतं त्यांच्या पाण्याला? आपल्या पैकी कोणी होतं? नाही. आता तुम्हाला जर तुमच्या सगळ्याच्या जन्मतारखा तर तुम्हाला ती बी माहित नाही काही लोकांना. आता ह्या माझ्या वयोवृद्ध माता मावल्या बसल्या तिथं. आता हे बाबा आहेत. आता ह्या बाबाला जन्मतारीख सांगा म्हणल्यावर अवघडच कार्यक्रम आहे, हाय की नाही? रामाचा जन्मदिवस तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे. रामाचा प्रभू रामचंद्र कधी जन्माला आले, भगवान कृष्ण परमात्मा कधी जन्माला आले हे माहित आहे. आणि एखाद्या कागदावर लिहायचं झालं, ऑफिसमध्ये जरी विचारलं बाबा जन्मतारीख सांगा, काय आता काय आमच्याकडे काय लिहायचं नव्हतं, काय नव्हतं. आवाज होती आणि आवाजच्या दुसऱ्या दिवशी काय तर जन्म झालं. आणि तेव्हा पाऊस बी चालू होता. आता काय लिहावं येणार आहे? काय लिहाय येणार आहे का? येतच नाही. तसं आज तुम्हाला आम्हाला प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव माहित आहे. चैत्र शुक्ल नवमी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे. भगवान कृष्ण परमात्माचं गोकुळ असतं सगळ्यांना माहित आहे. आणि आपल्याला माहित नाही. मग हे का माहित आहे त्यांचं? कारण त्यांची कीर्ती तशी होती. ते राहिले तसं, ती वागले तसं. आणि प्रभू रामचंद्राचं जर उदाहरण घ्यायचं महाराज, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र म्हणतो आपण त्याला. मर्यादा संसारामध्ये जगत असताना कसं माणसानं मर्यादेत वागावं याचं एकमेव उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र. जो रामाप्रमाणे जगतो त्याला जीवनामध्ये काहीच काम करायची गरज नाही महाराज. राम म्हणता रामची होई जे, आणि पदी बैसोनी पदवी घेई जे. राम म्हटलं की रामच झाला पाहिजे महाराज, दुसरं काहीच नाही. राम म्हटलं की कामच करायची गरज नाही. राम राम म्हणा फक्त एकदा, काम सुद्धा करायची गरज नाही महाराज. अहो जगद्गुरु तुकोबारायला काय काम नव्हतं का? अखंड चिंतन पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग भंडाऱ्या माळावर जाऊन बसायचे, भजन करीत बसायचे. त्यांच्या घरी काही काम धंदे नव्हते का? त्याला शेती नव्हती. 400 एकर शेत होतं महाराज. 400 एकर तुकाराम महाराज. तुम्हाला आम्हाला 4 गुंठे नाही तर तुम्ही उठलं की राहणार, उठलं की राहणार, उठलं की राहणार. काय काम की काय नाही. आता ह्या उन्हाळ्यात काय ढेकळ आहे तिथं. तुरबी माणूस कुठे गेलात? आज आणलीत रामनवमीला मंदिरावर, शेताला गेल्यात महाराज, शेताला गेल्यात. का करतात? ढेकळ खात्यात ढेकळ. आता काय राहणार? सुटतच नाही हो. फार मोठी शोकांतिका आहे बाबा.
आणि सुटला पाहिजे. ज्या दिवशी जोपर्यंत हे सुटणार नाही तोपर्यंत हे भेटणारच नाही. आणि सोडायचा म्हणजे सगळं सोडून देऊन भगवी वस्त्र घालून नाही हिंडायचं महाराज. फक्त मनातून सोडून टाका संसार. जाळोनी संसार बैसलो अंगणी. तुकोबाराय म्हणतात संसाराला इस्तू लावून अंगणात मी बसला, मला काही चिंता नाही. आणि त्यांना चिंता सुद्धा करायची गरज पडली नाही. तसं आपण सुद्धा जाळोनी संसार बैसलो अंगणी. आता गेल्याबरोबर घरी महाराजांना मार उदगीर चालतं महाराज ते, आणि त्या महाराजांना म्हणले संसाराला इस्तू लावा आणि अंगणात बसा. म्हणून घरात राखेल पेट्रोल वतून फुकून देतात तसा बिलकुल नाही महाराज. या मनातला संसार जाळून टाका. या मनानं जो संसार तुम्ही आम्ही करतोय तो मनातला संसार काढून टाका. एकदा या मनामध्ये एकदा रामाला स्थान द्या, रामाला बसवा ह्या मनात. आणि ज्या दिवशी हे सगळं घडेल महाराज पुन्हा आपल्याला काही करायचं. मी काय सांगत होतो, या अयोध्येतल्या बाया काय करायच्या, राम वेळोवेळ आम्ही गाऊ गोविये, दळिता कांडिता जेविता गे बाई. दळताना कांडताना जेवताना बसताना उठताना सगळं काम करताना रामाचं भजन चालायचं. राम 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 सिया राम राम राम. अखंड भगवंताचं भजन चालायचं महाराज. म्हणून राम राज्य झालं होतं. तुमच्या आमच्यावनी आजच्या दिवशी राम राम राम. जो बाळा जो रे जो आज जन्माला की पुन्हा उद्या त्याच्याकडे बघणं सुद्धा नाही. आपल्या लेकराला असं टाकून देतो का आपण? आपल्या लेकराचा पाळणा झाला दुसऱ्या दिवशी आपण त्याला आपल्यापासून त्याचा पुन्हा जवळ घेतो का नाही लेकराला? उद्या कोण उद्या इथं हे पाळणा राहते का? इथे राहते पाळणा इथं नाही. उद्या कोणी येते इथं काय करायला? राम उठला का झोपला का त्याला आंघोळ घालावं का? हा आपल्या लेकराला बरोबर नाहू माकू घालून नाही नाही तसले तेल आणून मालिश घालू घालून आता ह्याच्यात रामाला बसवले का? मध्ये ठेवले का? मध्ये राम ठेवलेत का? आंघोळ घातली त्याला मालिश केली हा गंध पावडर काळा टिक्का बिक्का लावला. देव आहे त्याला काय करायचं? ते काम नाही. आपल्या लेकराला आपण धरून बसतो बसतो चोळू चोळू हात पाय वाकडी करू करू आंघोळ्या घालतात. त्याला पावडर काय लावणार, त्याला काळ काय तो काळच राहते एका का लेकरू त्याला बी काळच लावते. ते काळ काजळ किती दिसणार त्याच्यावर लावलेलं काय काय लेकराच्या. तरी बी हाऊस हाऊसच असते महाराज. माय म्हणून घेणे तिला माईने केलंच पाहिजे आणि होतच ते माई करून. मग तसं आपण या देवाची आई होण्याचा प्रयत्न करा ना. उगा आता रामाला पाळण्यात घालून धोका दिला नाही महाराज. त्या रामाची आई कौशल्यासारखं वागलं पाहिजे तर आपण खऱ्या रामाचे आई झाले. तर आपला अधिकार आहे रामाला पाळणा घालायचा, रामाचा पाळणा घालवायचा. उगाच काही नाही उठायचं नाही एका दिवशी येऊन पाळणा घातलं झालं झालं. आता पुढल्या वर्षीच महाराजाचं तोंड बघणं, त्या रामाचं बी महाराजाचं बी तोंड पुढल्या वर्षीच. तोपर्यंत काय देणं नाही आमचं. असं केल्यानं होत नाही माय बापानं. अयोध्येमध्ये का रामराज्य होतं? कारण रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण, अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन चालायचं. म्हणून रामराज्य झालं. आणि तुमच्या गावामध्ये जर सुद्धा रामराज्य पाहिजे असेल तर तुम्ही अखंड करा. आजपासून प्रण करावं. आता महागाला जाऊ द्या. आता तरी पुढे आजची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करा. आज इथं बसलेले जेवढेच होत तेवढे दुसऱ्या कोणाला सांगू बी नका हे करा म्हणून. काही झालं सवय राहते. आपलं चांगलं झालेलं कशाला झालं हे कधी सांगत नाही, पण आपलं वाटलं कशाला झालं हे बरोबर कानात जवळ जाऊन सांगत. असं करावं लागतं, असं करावं लागतं, असं करावं लागतं, असं करावं लागतं. चांगलं कशाला झालं नाही. एखाद्या बाईने सहज विचारलं. मी तुमच्या गावातल्या बायाचं बोलत नाही बरं. इथल्या माता मौल्याचं दुसऱ्या गावातल्या तिकडे फार लांब गेलो आम्ही एका गावात घेतलं तिथलं सांगा. ते एका माऊलीनं स्वयंपाकामध्ये भाजी चांगली केली. शेजारीनं सहज भाजी जेवायला म्हणून दिली. तिच्या नवऱ्याला आवडली ती भाजी. ती म्हणली माय आमच्या तुम्ही दिलेली काल दिलेली भाजी लई आवडली आमच्या मालकाला. आणि कसं करता व सांगायचं चालू केली महाराज. सगळं सांगितलं पण मेन वरणच सांगायचं. त्या भाजीत मीठ किती टाकायचं हेच सांगायचं. मीठ टाकायचं सांगायचं नाही. आता मीठ टाकायचं बाईला सांगायची गरज नाही म्हणून त्या माऊलीने सांगितलंच नाही की मीठ टाकावं लागतं म्हणून भाजीला. म्हणून त्या बाईने जसं ऐकलं तशाच पद्धतीने भाजी केली महाराज. दुसऱ्या दिवशी नवऱ्याला म्हणली काल लई तारीफ केली फलाण्या शेजारच्या बाईची भाजी होती शेजारची होती तर लई आवडली तुम्हाला म्हणून आज मी केली म्हणली तसलीच भाजी खावा. बसलो जेवायला महाराज.
आळणी पुस थुकलं ते ना घास म्हणजे हो लोकांचं बरोबर लागते एवढी मेहनत करून उठल्या लहानपणापासून सगळी तयारी करून भाजी केली म्हणली मी आणि तुम्हाला गोड सुद्धा लागली नाही थोकून टाकलं तुम्ही भाजी असं कसं केलं म्हणजे बाई म्हणजे हे भाजीला काही हाय हा असं कसं तिनं जास्त केलं तसंच केलं मी मला सांगायचं काय की सगळं काही कोणीच तुम्हाला सांगत नाही हो संसारामध्ये सुख कशाला मिळतं हे कोणीच कोणाला सांगायला तयार नाही पण माझे साधू संत मायबापांनी तुम्हाला आम्हाला सांगितले की संसारात जर सुख पाहिजे असेल तर एकच करावं लागते आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नोहे आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नोहे सांगितले तुम्हाला माहित आहे ऐकलं हो का हे सगळेजण बोला हो जरा आता झालं 5 मिनिटं आहे तोंडावर का 12 वाजता प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव साजरा करायचा आनंदाचा दिवस आहे आज बिलकुल असं लेतं पितं बसायचं नाही तुकाराम महाराजांनी सांगितलेलं तुम्हाला आधी ऐकलं का ही गोष्ट देव आपला करून घेतले की माणसाला सुख मिळते 80 वर्ष झाले कोणाचे 60 वर्ष झाले कोणाचे 35 झाले कोणाचे काही झाले कोणाचे कोणी 100ला पोहोचलं महाराज कोणाला सुख मिळाले आता पण सांगा आहे कोणी सुखी बाबा तुमच्या गावात कोणी सुखी आहे का कोणी खरं सांगा प्रामाणिक सांगा तुम्ही तर सुखी आहेत का सुखी अहो मी तर नाही बघा हा तुम्ही माझ्याकडे बघा असं पाहिजे मी सुखी नाही बिलकुल नाही तुम्ही सुखी आहेत बाबा नाही मग कशासाठी जगणं कशासाठी मला सांगा ना मी आता सांगितलं ना तुम्हाला मला सर्व सुखाचे या आशा जन्म गेला सुख मिळवण्यासाठी जन्मभर आपण काम करतोय कष्ट करतोय मेहनत करतोय आणि तेच मिळालं नाही मग आता जर मरून गेलो काय फायदा जन्माला आपण मिळलो म्हणून असं करायचं नाही मला सुख मिळवायचं मग जायचं आणि तिथं अयोध्येमधले काय करायचे की बसता उठता भगवंताचं नामस्मरण करायचं राम वेळोवेळा आम्ही गाऊन होवी तळिता कांडिता जेविता गे बाई स्वप्ने ही दुःख नकोनी देखे डोळा नामाच्या गजरे वय सुटले कळी काळा स्वप्नात सुद्धा दुःख कोणाला बघायला मिळालं नाही महाराज अयोध्येमध्ये आणि जर देव आपला झाला तर आपल्याला सुद्धा स्वप्नात दुःख येणार नाही हे पण शाश्वत आहे म्हणून मायबापांना लक्षात घ्या भगवंताचं नामस्मरण करा आणि जगद्गुरु तुकोबारा शेवटी सांगतात की बाबा तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे सुंटले एकदा देव आपला झाला की आपल्याला पुन्हा जन्माला मरणाला येते जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पडायची गरज पडणार नाही म्हणून त्या भगवंताचा एकदा सगळ्यांनी प्रेमानं म्हणतो मी सगळ्याचा आवाज आला पाहिजे माझा आवाज गेलाय आता माझा आवाज गेलाय पण आता तुमचा सगळ्याचा आवाज आला पाहिजे म्हणून एकदा प्रेमानं भजन करा
झाले रामराज्य काय उणे आमासी धरणी धरी पीक गाई वळद्यामसी राम वेळा मी गाऊ गोवी चरिता सांगता जीविता कृपाई जगद्गुरु तुकोबारांनी सांगितले की राम राज्य आल्यानंतर मानवाला जीवनामध्ये कशाचीच कमतरता पडत नाही. आता कंप्लीट 12 वाजल्या. गुलाल उधळून घेऊ. बसल्या जागी सगळ्यांनी गुलाल वाटप करा. बसल्या जागी सगळ्यांनी गुलाल टाकायचा. गुलाल टाकल्यानंतर एक 15 मिनिटांमध्ये राम जन्माला येण्याचं 2 कारण सांगतो आणि मग आरती करून पाळणा घालून आरती करू. आता सगळ्यांना गुलाल द्या. गुलाल वाटप करा सगळ्यांना आणि कोणीच उठायचं नाही. जागेवर बसून गुलाल टाकायचा आणि मग कीर्तन झाल्यानंतर पाळणा घालायचा आणि मग आरती होईल. कळलं ना सगळ्याला? गुलाल वाटवा. बोलू नका. गुलाल हातात घ्यायचा, तोंडात नाही घ्यायचं आपल्याला. म्हणून तोंड उघडायचं नाही. कोण हात पुढे करायचं, हातात गुलाल घ्यायचं. आज अतिशय पवित्र असा दिवस आहे महाराज की आज या पवित्र दिनी चैत्र शुक्ल पक्ष नवमी या दिवशी भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार झाला. अयोनी संभव प्रगटला राघव नामामने डोळा वाहीन भुवन त्रयपाळ आणि असा हा पवित्र चैत्र शुद्ध नवमीचा दिवस. या सूर्य सुद्धा महाराज एक क्षणासाठी 12 वाजता मध्यान्हाला एका क्षणासाठी 2 क्षणासाठी थांबलेला असतो. तुम्ही आम्ही कधी बघत नाही सूर्याकडे, पण सूर्य दुपारी 12 वाजता थांबलेला असतो, जाग्यावरचा हलत नाही. सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत असतो. तो पृथ्वीभोवती फिरत असतो, पण 12 वाजता दुपारी कंप्लीट तो थांबलेला असतो. का थांबलेला असतो? कारण त्याच्या वंशामध्ये, कारण सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला येणार. माझ्या वंशामध्ये प्रत्यक्ष भगवान परमात्मा जन्माला येणार आहे, अवताराला येणार आहे. आणि हे पाहण्यासाठी, हे बघण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी सूर्य सुद्धा मध्यानासी दिनकर फळभरी उभय स्थिर स्थिर राहतो. आणि या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी, पृथ्वीवरचं पापाचं ओझं कमी करण्यासाठी भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार आहे. जे वाल्मिक ऋषींनी जे काही आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं तशा पद्धतीने वागण्यासाठी म्हणून प्रभू रामचंद्र. माणसाने जगत असताना माणसाच्या जगण्याला काय मर्यादा असाव्यात याचं उत्तम उदाहरण लोकांना समोर दाखवण्यासाठी किंवा लोकांना देण्यासाठी म्हणून प्रभू रामचंद्राचा अवतार. प्रभू राम म्हणजे उगं नाही महाराज. भगवान कृष्ण परमात्मा आणि प्रभू रामचंद्र भगवान या दोघांमध्ये फार मोठी तफावत आहे. आणि म्हणून आज आपल्या या नेत्र गावामध्ये प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार होतोय, त्यांचा जन्म होतोय आणि त्यांच्या जन्माचा उत्सव अतिशय आनंदानं आपल्या पूर्ण संबंध गावकरी लोकांना आनंद झाला की आज आमच्या गावामध्ये भगवान रामचंद्राचा जन्म होतो. आणि जसं आपल्या घरामध्ये एखादी दशरथ राजाला पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय तत्पते, सगळं होतं महाराज, पण पोटाला संतती नव्हती म्हणून दुःख होतं. आणि ज्या दिवशी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला त्या दिवशी त्यांच्या आनंदाला पारावा लागला नाही. आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष माझ्या पोटी भगवान आलेले आहेत असं कौशल्यला सुद्धा पाहून एवढा आनंद झाला, तेवढाच आनंद इथं बसलेल्या प्रत्येकाला झालेला आहे असं समजून गुलाब वाटत सगळ्यांना मिळाला. मलाच मिळाला नाही गुलाब, थोडं कबर सगळ्यांना मिळाला ना. आता सगळ्यांनी हातात गुलाल घ्या एका प्रेमानं आणि जोरामध्ये. जोरात जेवढा आवाज जेवढं काही. आता आज सगळे जेवलात का? उपवास आहे? कोणाकोणाचा उपवास आहे? हात वर करा. उपवास कोणाचा आहे? बरं, पुन्हा बोलू त्याच्यावर. आता एकदा प्रेमानं. प्रभु रामचंद्र भगवान आता इकडे तिकडे बघण्यापेक्षा थोडा माझ्याकडे लक्ष द्या, कान द्या. असं का बसलेलं नाही, फक्त कान माझ्याकडे राहू द्या. थोडा वेळ चिंतन करायचं की प्रभू रामचंद्राच्या अवताराचे एकदम कारण मी तुम्हाला सांगणार आहे. कारण जन्म झालाय तर जन्माला येण्याचे काही कारण पण आहे. तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागतं, त्याला काही कारण नाही महाराज, यावंच लागतं. तुमच्या आमच्या चुकणारी गोष्ट नाही ती, आहे की नाही. केले कर्म झाले, याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती
मागे अनेक जन्मामध्ये ते काही कर्म केलं, त्या कर्माचा भोग भोगण्यासाठी म्हणून तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला जन्माला यावंच लागतं, पर्याय नाही. पण संतांना आणि देवाला ऐच्छिक आहे, ते अवतार घेतात. ऐक नाही, धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. अवतार आहे त्यांचा. अवतार तुम्हा धराया कारण, किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. त्यांना कारण आहे, आपल्याला काही कारण नाही बाबा. आपल्याला दुःख भोगायचंय म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलो, एवढंच कारण आहे तुम्हाला आम्हाला. आणि या कारणातून जर सुटका करून घ्यायचं झालं तर अभंगामध्ये शेवटी सांगितले जगद्गुरु तुकोबाराने, तुका म्हणजे सुख रामे दिले आपुले आणि तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. भगवान प्रभू रामचंद्राचं सुख, त्यांचं नामस्मरण जर केलं महाराज तर तुम्हाला आम्हाला गर्भवासाला यायचं सुद्धा पार, जन्म मरणाच्या खेपातून आपण मुक्त होऊ. पुन्हा जन्माला येणंच नाही, पुन्हा मरणच नाही. आणि म्हणून एवढा उत्तम जर आपल्याला साधायचं झालं तर फक्त भगवंताचं नामस्मरण घ्यावं लागलं. आणि ते गोडीने नाही घेतलं तर काय फायदा काय? आपण भजन करत नाही का? भजन रोजच चालू आहे, हरिपाठ रोजच चालू आहे, काकडा रोजच चालू आहे, देवाचं नाव कोणी घेत नाही असा माणूसच नाही. मी तर म्हणतो, अरे शिवी देताना का होणार एखादी माणूस देवाचं नाव घेत असं. देवाचं नाव कोणी ना कोण्या प्रकारे घेतो. जसं महाराज पेढा कुणी कुडुंबी खावा गोडच लागतो का? कुणी कुडुंबी खातं गोडच आहे की नाही पेढा? साखर कुणी कुडुंबी चाटा गोडच आहे की नाही? तसं देवाचं नाव कसं बी घ्या हो, रागानं घ्या, कोणाला मारताना घ्या, कोणाला शिव्या देताना घ्या, काही करताना घ्या, पण देवाचंच नाव घ्या, दुसरं काहीच घेऊ नका. देवाच्या नावाशिवाय काहीच घ्यायचं नाही, मला दुसरं काही म्हणायचंच नाही. हो कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. दुःखाचं रूपांतर सुखामध्ये जर करायचं झालं तर नावाशिवाय पर्याय नाही. नाव आम्ही नाही घेतलं तर तुमचा आमचा जन्म नाही तरी गेला जन्म वाया, आपला जन्म वाया जाणार आहे. म्हणून वाया गोष्ट जाऊ नये. आपण घरामध्ये स्वयंपाक केला तर वाया जाऊ नये म्हणून विचार करून घरच्याला विचारू स्वयंपाक करतो, तुम्ही किती खाणार, तुम्ही किती खाणार, तुम्ही किती खाणार. आगाव बनवायचाच नाही, कशासाठी बनवायचं नाही. आणि एवढं विचारून स्वयंपाक करू नये. वाटलं होते, आता उन्हाळा दिवस आहे, रात नाही, गर्मीनं पार भाजी नाचून जाते, भाकऱ्या वाळून जातात, उद्या वाया जातात ते. म्हणून विचारतोय आम्ही, तसं वाया जाणारी गोष्ट जसं आपण घरातली सांभाळण्यासाठी, आता उन्हाळ्यामध्ये सगळेजण वाळवण काढतात, ज्वारी गहू बाहेर काढून वाळू घालतात, डाळी वाळू घालतात. का बरं? वाया जाते, वाटलं होते त्याचं, त्याला मिसळ लागतात, काहीतरी होते, किडे लागतात म्हणून. म्हणजे वाटलं होऊ नये. कशाचं? संसाराचं वाटलं होऊ नये म्हणून काळजी आहे. पण आपल्या जन्माचं वाटलं होऊ नये त्याची काळजी कोण करणार आहे? जन्मात वाटोळा चालाय तुमचा आमचा, त्याचं काही काळजीच नाही. संसाराचं हे मग चिल्लर गोष्टी, पैशाने मिळायच्या गोष्टी वाटोळं होले तर तुमचा आमचा जीव तुळतुळ करतो. म्हणून माय बापांनो, हा देह साधा नाही, हा देह पुन्हा पुन्हा मिळणार नाही. म्हणून या देहाचं वाटोळं जर करायचं नसेल तर या देहानं भगवंताचं भजन केलंच पाहिजे. आणि ते जर आपल्याकडून घडत नसेल तर मग आपल्यासारखे महापापी आपण बघू बरं कोण पण आला आपला देह वाटोळा जाऊ वाया जाऊ दे वाटत नाही. विठोबा रखुमाई गावाकडे काटे कोण बोंबलायचं
एवढं जोरात आढळली तुम्ही जीवावर आल्यावर असं चाललं करता. एखादी माणूस पाण्यात पडलं त्याला पोवायचीच नाही आणि नाकातोंडात पाणी चाललं कसं आढळत त्या कोणी येणार आहे वाटलं कोणी येत नाही मरून जाते ते. तसं देवाचं नाव घ्यायला हायगडी करायचंच नाही. घ्यायची तर उगा असं मोठ्याने घ्यायचं पळतच यावं दे ना. आणि त्याचं ब्रीद आहे महाराज. देवाने सांगितले तुम्ही फक्त एकदा हाक तर मारून बघा. उठा उठी करी स्मरणाचा धावा आणि धर्वत देवा नाही देत. तुम्ही जेवढं तातडीने धावा करताल तेवढ्या धावत त्याने पळत येते देव. आणि तुम्ही दोघं मनातल्या मनात दोघं मधल्यामध्ये बस तिथेच म्हणते बोंबलं अशी किती येईल ती जागेवर बसून म्हणणार कोणाकोणाकडे बंद होऊन म्हणून मला जोरात घ्यायचं. बरं असं जाऊ द्या लई वेळ घ्यायची नाही. 12 वाजून 10 मिनिटं झाल्या 12:30ला आरती करावी जायची म्हणून चालतो. प्रभू रामचंद्राचा अवतार आयुष्यामध्ये झाला. या अवताराला येण्याची अनेक कारणं आहेत. मला अनेक कारणं सांगितली जातात. मी 1-2 कारणाचा विचार आपण इथं बसल्या बसल्या करूया. गेल्या वर्षी काही सांगितलं ह्या वर्षी काही सांगून जावं. वर्षाला काहीतरी सांगितलं तर बरं राहते. नाहीतर उगं काय आता पुढल्या वर्षी मग मला कोण बोलवायचं काही सांगणार जरा हे काय सांगायला ते महाराज त्याला काय सांगा बोलावं दुसरं महाराज बोलवा असं म्हणतील बी काही लोक म्हणतात असतील म्हणते मला काय करायचं नाही. मी तुमच्यासाठी थोडं कीर्तन करतो. मी माझ्या त्याला माझं आवडतं कळलं मला दुसऱ्याला आवडून तुम्हाला आवडून तर मला काय फायदा मिळाला. तुम्ही काय तुमच्या नावावर करणार आहोत माझ्या लई आवडलं महाराज तुमचं कीर्तन लई आवडलं म्हणून कोणी काही 7-12 नावावर केला का माझ्या बरं कोणी खिशात हात घालू 500-500 100-100 नोटा तर दिल्या का मला आणून कोणीच नाही उगा चालू आहे आले महाराज चांगलं ऐकायचं झालं पुन्हा तिकडे पुन्हा मी सांगितलं नाही का पुढल्या वर्षी रामाचं बी तोंड पुढल्या वर्षी महाराजाचं बी तोंड पुढल्याच वर्षी बघायचं असं करू नका. जे ऐकलात ते चित्तामध्ये धारण करा त्याच्यावर चिंतन करा मनन करा. हे खोटं नाही महाराज पण मी सांगतोय ते सगळं खोटं समजा. मी सांगितलेली एक ना एक शब्द तुम्ही खोटं समजा. पण जे माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं जे ज्ञानोबारांनी सांगितलं जे नामदेवरांनी सांगितलं जे नाथबाबांनी सांगितलं एक शब्द सुद्धा खोटा नाही महाराज. सत्य साच खरे नाम विठोबाचे खरे. सत्य तूची विठ्ठला म्हणून त्यांनी सांगितलेलं खरं महाराज. संतांनी सांगितलेलं खरं महाराज. असं जाऊ द्या लई वाढीव बसायचं नाही. प्रभू रामचंद्राला जन्माला अवताराला येण्याची कारण म्हणायचं. काही ठिकाणी शाप आहेत काही ठिकाणी तप केलेलं. कोणी तप केलं म्हणून त्या तपासाठी प्रभू रामचंद्राचा अवतार आणि काही ठिकाणी शाप मिळाला म्हणून प्रभू रामचंद्र. आता शापातली एक पहिली गोष्ट सांगतो. जालिंदर नावाचा एक दैत्य दानव होता. जालिंदर फार मोठा दानव एवढा पराक्रमी एवढा शूर होता महाराज. सगळ्या देवाला हैराण करून सोडले. सगळ्याच देवाला हैराण केलं. ब्रह्मदेवाला हैराण करून टाकलं. अजून इंद्राला हैराण केलं. जेवढे स्वर्गातले देव होते सगळ्याला पळता भुई थोडी महाराज. त्यानं घेऊन उठलं मागे लागले की हे देव दनाना पळू जिकडे तिकडे हिंडायचं. एवढा महाराज एवढा ताकदवर होता. पण त्याची पत्नी होती वृंदा नावाची पतिव्रता पत्नी महाराज. हा जालिंदर स्वर्गातल्या देवावर विजय मिळवायचा. पण त्याची ताकद काय होतं तर त्या जालिंदराची जी पत्नी होती वृंदा तिचं पातिव्रत्य हीच एक ताकद होती महाराज. त्याला कोणीच परास्त करू नये. त्याला मरूच नाही. का मरू नये कारण त्याची पत्नी एवढी पतिव्रता होती ती सांगता सोयी. पतिव्रता स्त्रीचा नवरा असणारा तो जालिंदर. सगळे देव आहे ना आता ह्याला मारावं तर कसं मारावं कोणालाच का आटपच ना महाराज. शेवटी सगळ्या देवावर त्यानं सगळ्या देवाला हुसकून लावून शेवटी गेलं महाराज महादेवाकडे गेले ते जालिंदर त्याला मारायला त्याच्या संगड भांडणं करायला. आता महादेव म्हणजे देवाचा देव महादेव पण त्याला बी आकळ ना. आता महादेवाचा पराभव होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. महादेवाचा पराभव जगाच्या पृथ्वीवर कोणीच करू शकत नाही. पण तशी परिस्थिती निर्माण झाली आणि परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महाराज सगळे देव पळत गेले. विष्णू लोकांमध्ये गेले जाऊन भगवंताला प्रार्थना केली. देवा म्हणजे आता वाचवा. आज सगळ्याला बाणी थिंडायला येते जालिंदर म्हणायचं. आणि काय त्याला काय किती काही मारलं तरी ते मरच ना. कशानं मरणा म्हणजे काय त्याची बघा म्हणजे बायको मृत्यू लोकांमध्ये पतिव्रता आहे. ती पतीची सेवा करते. तिचं पातिव्रत्यच आडवं उरले म्हणजे आपल्याला कोणालाच काही कसला बी बाण मारा कसलं बी शस्त्र चालवा ते काही मरच ना. एवढी ताकद असते महाराज पतिव्रता स्त्रीमध्ये. बरं हे उगं साधी गोष्ट नाही. उगं म्हणायचं नाही ते पौर्णिमेला उगं वडाला फिरायला मारल्या म्हणून तिला सावित्री म्हणायचं नाही महाराज. पातिव्रत्य हे आहेच तसं. पतिव्रतेशी जैसा भतार प्रमाण आणि आम्हा नारायण तैशा परी
जसं एखाद्या पतिव्रता स्त्रीला तिचा नवरा प्रमाण असतो, तिच्या नवऱ्याशिवाय जगाच्या पाठीवर दुसरा देवच नाही तिच्यासाठी, तसं साधू संतांसाठी भगवंताशिवाय दुसरं कोणीच नाही. मग हे सगळे गेले विष्णुदेवाकडे. विष्णुदेवाला म्हटले आता काय करणार. त्यावेळेस महाराज विष्णुदेवानं काय केलं, जालिंदराचं हुबेहूब रूप घेतलं. हुबेहूब रूप घेतलं. इकडे हे जालिंदर भगवान शंकरासोबत युद्ध चालू आहे. बोलू नका रे, झालं 10 मिनिटांमध्ये मोकळं करणार. विठाला विठाला विठाला. इकडे महादेवाबरोबर जालिंदराचं युद्ध चालू आहे आणि त्याची पत्नी महाराज ध्यान लावून बसली, भगवंताचं भजन करीत बसली, एवढी पतिव्रता त्या पतीचं स्मरण करत बसली. त्याच्यामुळे हे काही मरतच नाही. मग आता भगवान विष्णूने इकडं जालिंदरासारखं हुबेहूब रूप घेतले, घरात आले. घरी आल्याबरोबर महाराज दारातून हाक मारली, वृंदा आता नवऱ्यासारखं हुबेहूब भगवंतानं रूप घेतल्यानंतर कोणाला ओळखू येणार आहे महाराज. देव तुमच्या आमच्यामध्ये इथं बसलेला आहे, कोणाला दिसतोय का, ओळखू आला का कोणाला, कोणाला तर ओळखू आला का देव इथं बसलेला नाही. कोण आहे देव तुम्हाला कळाला का, तुम्हाला आम्हाला कळतोय का देव आमचा तुमच्याकडे आहे का नाही, बसलाय का नाही येऊन, देव आहे का, कोणाच्या रूपात बसलाय तुम्हाला आम्हाला कळतो का. तसं हुबेहूब जालिंदराचं रूप घेतल्यामुळे त्याच्या बायकोला सुद्धा कळालं नाही की हा माझा नवरा नाही, हा दुसरा कोणतरी. एवढं हुबेहूब रूप जालिंदराचं घेतलं महाराज. आणि जालिंदराचं रूप घेऊन आलं. ते जालिंदर तिकडे महादेवाच्या मागे लागले. आता ते महादेव म्हणला आता पळा, आता कोण वाचणार आहे, कोण वाचणार आहे. तेवढ्यामध्ये महाराज हे दारामध्ये आले भगवान विष्णू. आणि भगवान विष्णूंना हाक मारली. वृंदा म्हणल्याबरोबर वृंदा धावत आली. म्हणले महाराज तुम्ही स्वर्गात गेलेलं काळात लगे लगे कसं काय आला. म्हणजे काय नाही, म्हणजे सगळ्याला पाठ लावून आला म्हणजे सगळ्याची. उगं नाही म्हणले, सगळ्याची पाठ लावून इथं आला म्हणजे. आणि मग महाराज फक्त स्पर्श, हाताचा स्पर्श झाला भगवान विष्णूचा जालिंदर रूपामध्ये गेलेले त्या पतिव्रता स्त्री असणारी वृंदेचा हाताचा स्पर्श झाला. आणि स्पर्श झाला एवढ्यातच तिचं पातिव्रत्य भंगलं. म्हणजे परपुरुषाचा केवळ स्पर्श जरी झाला स्त्रीला तर तिच्या पातिव्रत्य भंग पावतं. एवढा पातिव्रत्याचं एवढं पथ्य आहे महाराज त्या पातिव्रत्याचं. साधारण नाही, पतिव्रता म्हणून साधारण नाही महाराज. म्हणून आपण कोणी पतिव्रता नाही असा बिलकुल समज करून घेऊ नका. आपण सगळे पतिव्रताच आहोत. तुम्ही आम्ही सगळेच पतिव्रता आहोत. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकालाच वर दिलाय. तुमच्या आमच्या सगळ्याचा एकच नवरा आहे. मी तया गोवळा रतगी. बघा ज्ञानोबाला काय सांगतात, आम्ही सगळे आपण सगळे जे गवळे आहोत त्या गवळ्यांनी एकालाच वरलेला आहे, एकाशीच लग्न केलेलं आहे. तो म्हणजे मी तया गोवळा रतगी, त्या गोवळ्याशी, त्या भगवान कृष्ण परमात्म्याशी. तसं तुमचा आमच्या सगळ्याचा नवरा एकच आहे. आणि त्याचं पतिव्रत्य आपल्याला म्हणजे दुसऱ्याचं नाव न घेणे, दुसऱ्याचं नाव जरी आलं, नवऱ्याचं नाव सोडून दुसऱ्याचं नाव घेतल्यावर त्या बाईला पतिव्रता म्हणेल का कोणी, म्हणेल का कोणी. क्षमा मला कोणाच्या पातिव्रत्यावर संशय घ्यायचा नाही, पण ही गोष्ट खरी आहे की नाही, आपल्या नवऱ्याचं नाव सोडून जर दुसऱ्याचं नाव घेत असेल तर त्या बाईला पतिव्रता म्हणत नाहीत. तसं तुम्ही आम्ही ज्या नवऱ्याचे बायको म्हणून राहतोय, ऐक तुम्ही आम्ही नवऱ्याचं मंगळसूत्र घातले की नाही मला सांगा. मी तर घातलेलं, माझा नवरा ठरलेला आहे. आणि मी जर त्याचं नाव सोडून दुसऱ्याचं नाव घेतलं तर मला कोण पतिव्रता म्हणेल का मला कोणी. मग तसं तुम्ही आम्ही सगळ्यांनी देवाचं ऐक आपली गाठ देवासोबत बांधली की नाही, घातली की नाही, तुळशी माळ आहे की नाही गळ्यामध्ये. आपण त्याच्याशी लग्न करून बसलेले. मग आपला मालक तोच आहे, तो मारणारच नाही. कधी आपल्याला रडायची गरज नाही, आपल्या कुंकूच कधी पुसलं जाणार नाही महाराज, आपल्या कपाळाचा बुक्काच कधी पुसला जाणार नाही. उगं नाही. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. मग एवढा अविनाशी असणारा नवरा जर आपला असेल तर आपल्याला काय भ्यायची गरज आहे, बिनधास्त राहायचं महाराज. जगाचा बाप पासणारा आपला मालक आहे, आपल्याला कशाची कमी आहे. राजाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे. बघितलं का तुम्ही, कोण्या आमदाराची बायको, कोण्या खासदाराची बायको गाव आणि फुगे घ्या, काटे घ्या, मणी घ्या, ओत घ्या म्हणत आल्या कोणी आले का. येतच नाही. काय येत नाही, काय कमीच नाही ना. तुम्हाला आम्हाला काय कमी आहे. सारखं देवाच्या दारात देवा एवढ्या वर्षी ह्या वर्षी असं होऊ दे रे, या वर्षी असं होऊ दे रे. आपण मागतच भिकारीच आपण जन्म जातच भिकारी आपण. आणि आपल्याला कोणी भिकारीमध्ये भारी राग येते आपल्याला, पण आपण भिकारी आहोत मान्य करा ना. आहोतच भिकारी. रोज कुठे की देवाला मागत राहतात. हो घरामध्ये तर मग आमच्या माता मौर्या रोज सकाळी त्या देवाला पूजतात. शेजाऱ्याच्याच फुलं आपल्या दारात नसेल तर शेजाऱ्याच्या इथलं सकाळी सकाळी पहिले उठून जाऊन तोडून आणतात फुलं, पाणी, आंघोळ, थंड पाणी आणतात. देवाची पूजा आपण करतो माझ्या घरी.
मला सांगा, आपण आंघोळ करायचं, हिवाळा दिवस आहेत समजा, हिवाळ्याचे दिवस आहेत, आता मागे हिवाळा होऊन गेला, हिवाळ्याच्या दिवसामध्ये जर आपल्याला आंघोळ करायचं झालं, आपण काय करतो? पहिले आपण चूल पेटवतो, वत्तल पेटवतो, ना शेगडी लावतो, ना काय हिटर असतं ते लावतो, पाणी गरम करतो, कडक गरम झालेलं पाणी बकेटात बसतो आणि तसलं गरमागरम वाफ निघालेलं पाणी अंगावर घेतो. का? थंडीचे दिवस आहेत बाबा, थंड पाणी अंगावर पडल्यावर मरून जावं लागल. आणि जर अटॅक आला तर काय घ्या, थंडगार पाणी अंगावर पडल्यावर. म्हणून एवढी काळजी घेऊन आम्ही आंघोळ करतो. आंघोळ करताना नुसती आंघोळ नाही, केसाला शॅम्पू लागतो, अंगाला साबण लागतं, रोज धुवलेले कपडे लागतात, इस्त्री केलेला ड्रेस लागतो, केसाला तेल लागतं वासाचं चांगलं, केस लांब व्हायचं, पावडर लागतं तोंडाला, सगळं आपल्याला लागतं का नाही? देवाला मी हिवाळ्यात तुम्ही आंघोळ घालताव का नाही मला सांगा? हिवाळ्यात देवपूजा करताव का? देवपूजा सगळे करता हिवाळ्यात? इमानदार का सांगा, कोण कोण गरम पाणी करून देवाला आंघोळ घातले? त्यानं मर ना काय हिंदी, हा त्यानं काय मर ना, चांगला खूप चांगला. म्हणजे आपल्याला जे करतो ते आपण देवासाठी करत नाही, आणि आपल्याला वाटतं देवानं आपल्याला सगळं द्यावं त्याच्या जवळचं. आपण देवाला काय मागतो माहिती आहे का? देवा पैसे दे. आता सगळ्याच मागणी एकच झाली देवाकडे, दुसरं काहीच मागायचं नाही मला. सगळ्याचा तडाखा चालू आहे, पैसे दे, पैसे 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 पैसे. एवढं जन्मल्याला बोलायला लेकरूबी बाबा पैसे, आई पैसे, फक्त पैसा चालू आहे. पैसा म्हणजे लक्ष्मी आहे की नाही? लक्ष्मी आहे की नाही? निष्ठी लक्ष्मी. एखाद्याच्या घरी जाऊन तुम्ही, आपल्या गावात सांगत नाही, आपण कुठतरी बाहेर गेलो समजा, आणि त्या फलाण्या गावामध्ये कोणता माणूस आहे त्याचं नाव आपल्याला माहित असेल, त्याच्या घरी गेले आणि त्याला जरा जाऊन म्हणलं, बाबा एक काम कर, मी तुझ्या दारात आलो आणि माझं माग नाही, तुझी बायको मला दे, मी तुमच्याकडे मागायला आलोय, तुमची बायको मला द्या, असं जर म्हणलं तर ते समोरचा माणूस तुम्हाला बायको देईल का जोडा देईल? बुटानं हाणेल, बुटानं नाल लावलेला बूट काढून हाणेल तुम्हाला. आपण जर लोकांची बायको मागितली तर आपल्याला जोड्यानं मारते ते, नाल लावलेला कोण फुट दिसतो, जीव जाऊ दिसतो मारीन मागाच. मग तुम्ही आम्ही देवाकडे काय मागायला? लक्ष्मी. लक्ष्मी कोण आहे? देवाची बायको. तुम्ही फक्त देवाच्या बायकोलाच मागायला, देवाला तू तिथेच राहा, तू जिथं आहे तिथंच राहा, फक्त तुझ्या बायकोला वाटला मारील. जोडे मारायला तुम्हाला मला सध्या जे जोडे चालू आहेत ना, जे आपण दुःख भोगायला लागलोय, जे त्रास तुम्हाला मला व्हायले, हे देवाचे जोडेच आहेत, हे कळून घ्या जरा. अजून एकडा कोणता जोडा आता का खरखर काढून हा नका त्यानं, तेवढी वाट बघायला का आहे की नाही? तेवढी वाट बघायची राहते का कुठं? आता खरखरच एखाद्यानं जोडा काढावून हाणावा आपल्याला, तेव्हाच आपल्याला कळेल आपलं चुकाले म्हणून. नाही महाराज, आता तरी उघडी डोळे, जरी अद्याप न कळे, आता तर उघडा डोळे, आता तर कळू द्या. अहो एखाद्याच्या घरी जर तुम्ही निमंत्रण दिलं, पत्रिका, लग्नाची पत्रिका दिली महाराज, मूळ पत्रिका दिली, मूळ पत्रिका देऊन मालकाला जरी या म्हणलं, मालकाच्या मागे मागे त्याची बायको येईल का नाही? आपला पण येईल का नाही? फक्त कोणाला सांगायचा निरोप? मालकाला. नवऱ्याला सांगितलं की बाई त्याच्या मागे सवासीन आपोआप येते. ईर सवासीन जेवणार ईर सवासीन, इराला सांगितल्यावर सवासीन कुठं पळून जाणार आहे का? त्याच्या मागेच येते. तसं एकदा त्या इराला बोलवा, त्या देवाला एकदा बोलवा, लक्ष्मी आपोआप त्याच्या मागे तुमच्या घरी चालत येईल. माझं सांगायचं तात्पर्य आहे, तुम्ही फक्त देवाचं भजन करा, तुम्हाला कशाचंच कमी पडणार नाही. काय मोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार असो. जाऊ दे, तिकडे जायचं नाही आपल्याला. मला सांगायचं काय होतं, पतिव्रतेचं आचरण मी तुम्हाला सांगतो. त्या पतिव्रता असणाऱ्या वृंदेला ज्यावेळेस स्पर्श झाला भगवंताचा, महाराज तिकडे युद्धामध्ये जालिंदर मारला गेला आणि कैलासावर युद्ध चालू होतं, कैलासात आपला नवरा मेला हे सांगायला किंवा कोणी निरोप घेऊन सुद्धा यायची गरज पडली नाही. वृंदेला ताबडतोब कळाले की हे जे माझ्या घरात बसले हे माझा नवरा नव्ह. हे कधी कळालं महाराज? लगेच पतिव्रतेला आपला नवरा गेला सांगायचीच गरज पडत नाही महाराज, तिला आपोआप त्याची जाणीव होते. अहो नवो मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणतो, पतिव्रता स्त्री तिलाच म्हणावं, किंवा अनेक पतिव्रता अशा होऊन गेल्या, नवऱ्याच्या मरणाची बातमी ऐकल्याबरोबर जाग्यावर ज्यांनी जीव सोडला त्या पण महान पतिव्रता होऊन गेल्या. एवढं पातिव्रत्य असते काही काही महिलांकडे. आपणही त्याच मार्गाने जायचे आपल्याला.
आपणही तसंच व्हायचे, पतिव्रताच व्हायचे आपल्याला पण. मग तिकडं रणांगणावर महादेवाच्या सोबत युद्ध करत असताना जालिंदर मृत्यू पावल्याबरोबर गुरंदीला कळालं माझा नवरा मेलाय. आणि मग लगेच विष्णूला म्हणली, कोण आहेस तो सांग. अगं मी तुझा नवरा. नाही नाही नाही, तू माझा नवरा राहू शकत नाहीस. कोण खरं आहे सांग, नाहीतर मी तुला शाप देईन. अरे थांब 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 म्हणले, वृंदा थांब म्हणले आणि स्वतःचं चतुर्भुज रूप तिच्यासमोर प्रकट केलं. म्हणले मी भगवान विष्णू, काही केलं तुझा नवरा आमच्याकडून मरत नव्हता. सगळ्या देवलोकाला त्यानं परेशान करून सोडलं होतं. आणि त्याची एकमेव ताकद म्हणजे तू होतीस, पतिव्रत असली. तुझं पातिव्रत्य हे आडवं येऊ लागत होतं, म्हणून तुझ्या पातिव्रत्याला डाग लावावा म्हणून मी इथं तुझ्या जवळ आलो त्याचं रूप घेऊन. आणि तुला स्पर्श केला, तुझं पतिव्रत्य भंगलं आणि म्हणून तुझा नवरा मारला गेला. आणि त्यावेळेस महाराज त्या माऊलीनं शाप दिला भगवंताला, अरे जसं आज तू मला माझ्या नवऱ्यापासून वेगळे केलंस ना, पुढच्या जन्मामध्ये तू सुद्धा तुझ्या पत्नीपासून वेगळा करशील. तुलाही तुझ्या पत्नीचं सुख मिळणार नाही, अशा प्रकारचा शाप वंदेने दिला महाराज. आणि म्हणून भगवान रामचंद्राला जन्म घ्यावा लागला. आणि तो शाप खरा करण्यासाठी 14 वर्ष सीतेसोबत वनवासात गेलेला असताना सीतेपासून विरह सहन करावा लागला. जन्माला यायचं कारण आहे, उगं नाही. आणि दुसरा एक जाता जाता शाप सांगून जातो. वेळ होते, भुकात लागलेत का कोणाला? चल द्या का 10-15 मिनिटं, तुमची इच्छा असेल तर. नाहीतर काय बाबा महाराजाला येते तेवढं सगळं सांगितल्याशिवाय जाऊच नाही की असं वाटायला काय की महाराजाला असं वाटतं तुम्हाला. नाही, काही गावामध्ये होते महाराज. काही गावामध्ये आम्ही काय करतो, हा बाबा झाला, टाइम झाला, 1 घंटा 12 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत नियम होता. 12 वाजले मी चालू म्हणलं का, आई महाराजाला काही येतच नव्हतं म्हणून 1 घंट्यात दूर केलं महाराजांनंतर. आणि काही गावामध्ये आम्ही 12च्या पुढे कीर्तन करतो. म्हणजे महाराजाला जेवढं येते तेवढं इथंच सांगायला पाहिजे, महाराज दुसरीकडे ह्याला बोलती का नाही असं काही लोक बोलतो. तसं काही समजू नका तुम्ही. तुम्हाला वाटत असेल, इच्छा असेल ऐकायची तर आम्ही सांगा. उगा बळेच बलात्कारे जरी आणीला कथेसे निद्रागे डोळेसी टेकोनी या. माझी गोष्ट नाही, बळजबरीनं गोष्टी सांगायची नाही. देवाच्या तर नाहीच नाही. एखादी संसारातल्या गोष्टी तुम्ही जबरदस्तीने सांगा, देवाची गोष्ट जबरदस्तीने सांगितली नाही. देवाची गोष्ट आवडीनच, आवडीने भावे हरिनाम घेसे तुझी चिंता त्याशी. आवडीनं, आवड असेल तर बोलू का? अजून 10 मिनिटं बोलू. काही गडबड नाही ना? चला, हरकत नाही. दुसरा एक प्रसंग सांगून जातो. दुसरा शाप कोण दिला असेल तुम्हाला माहिती आहे का? भगवान नारद महर्षींनी भगवंताला शाप. नारद महर्षी तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये बसलेले, हिमालयात जाऊन बसले. हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या केली, भगवंताला प्रसन्न करून घेतलं. भगवंताकडून ब्रह्मदेवाकडून वरदान घेतलं. आपले जे षड्विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, हे जे षड्विकार आहेत, या षड्विकारावर विजय मिळवला महाराज. घनघोर तपश्चर्या, कितीतरी 1000 वर्ष तपश्चर्या नारद महर्षीने केली. आणि तपश्चर्या करून शेवटी गेले, वरदान मिळवलं. षड्विकार असणारे घातले महाराज. आणि फिरत भगवान विष्णू लोकामध्ये गेले. भगवान विष्णूकडे गेले. नारायण 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 भगवंताचं नाम स्मरण करत भगवान विष्णूकडे गेले. म्हणले नारदा, म्हणले गेले 10-12 वर्ष झालं दिसलोच नाही, कुठे गेलतो की? रोज इकडे चक्कर राहायची तुमची, आलेच नाही. म्हणले महाराज, देवा म्हणजे मी हिमालयामध्ये गेलो होतो. हिमालयात जाऊन तपश्चर्या केली. तपश्चर्या करून काय केलं? तपश्चर्या करून मी षड्विकार असणारे त्याच्यावर ताबा मिळवला. भगवंत म्हणजे नारदा, 6 विकारावर ताबा मिळवला? हो म्हणले महाराज. देवा, एवढे वर्ष तपश्चर्या केले, एवढी घोर तपश्चर्या केली की देवाला येऊन मला वरदान द्यावं लागलं. माझ्या मनात अंतःकरणात असणारे 6 विकार जे आहेत, काम, क्रोध असणारे सगळे काही निघून गेले म्हणला. आणि एवढा मोठा मी झालो की जेणेकरून त्या विकारापासून परावर्तन झालो. त्या विकारा आणि माझा कसलाच संबंध राहिला नाही. म्हणजे देवा, एवढं सगळं करण्यासाठी मी येऊ शकलो नाही म्हणजे तुमच्याकडे, म्हणून आज माझे दर्शन झाले. भगवान विष्णू हसले. आणि हे विकारावर विजय मिळवल्याची गोष्ट मला सांगायला लावते, सांगला दुसऱ्या कोणाला सांगू नका म्हणजे. नारद महर्षी म्हणजे मोठ्या लोकांना, गरीब लोक पुढे गेल्याला देखवत नाही का काही ऐक ना. लोकांनी मोठ्या श्रीमंत लोकांना गरीब माणसं पुढे झाली की देखवत नाही, ते पाय धरून धुरू ओढा लागतात. आपल्या गावातले नाही बरं, दुसरीकडचे आपल्या गावातले ढकलू पुढे घालतात. एवढे चांगले लोक आहेत आपल्या गावात. एखादी गरीब जर मागे असेल तर ढकलून येतात. एवढं चांगलं आपल्या इतर गावात. नारद म्हणजे या मोठ्या लोकांना काय
एकच नाकायची. आता एवढं मोठा तपश्चर्या करून एवढ्या 6 विकारावर विजय मिळवून मी याच्याकडे यांना सांगायला माझं कौतुक करायचं दिलं सोडून म्हणले मला सांगायला तर सांगायला दुसऱ्या कोणाला सांगू नका म्हणजे ह्या लोकांना आपले काही पडले नाही. हे लोक आपले पाय ओढायचेच आहेत, या मोठ्या लोकांची नादी लागून निघून आणि निघाले तुम्ही महाराज रागाने निघाले आणि जाऊन गेले कैलासामध्ये. महाराज भगवान शिव परमात्मा पार्वती आई साहेब सोबत बसलेले आणि जाऊन महाराज नारायण नारायण दंडवत घातलं. दंडवत घातल्यानंतर भगवान शंकराने विचारलं म्हणले नारदा खूप दिवस झालं दिसले नाही म्हणले कुठे गेले. तिथंही सांगितलं महाराज अभिमान आला बरं, अभिमानाने सांगायला लागले म्हणजे तेव्हा मी हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या केली. तपश्चर्या करून जे मानवाचे जे सगळ्यात मोठे आपल्या या जीवाचे या देहाचे जे शत्रू आहेत ते 6 विकार, त्या 6 विकारावर मी विजय मिळवला आणि म्हणून मी इथं आलो. म्हणून एवढे दिवस मला तुमची भेट झाली. त्या महादेवाने सुद्धा तेच म्हणले का नारद महर्षी आत्ता बोलला ही गोष्ट आता इथून पुढे मरजोस तर कोणापुढेच काढायची नाही म्हणजे मला सांगितलं आता अजिबात कोणाला सांगायचं नाही. नारदानं डोक्याला हात लावला म्हणजे ही बी तसलेच आहे म्हणजे माणूस. आपलं गावच वंगळ आहे म्हणजे आपल्या गावात पुढे गेलेलं कोणाला देखवतच नाही. असल्या वंगळ्या गावात राहून काही फायदाच नाही म्हणजे तिकडे विष्णू लोकात गेलो तिथे बी त्या भगवंतानं माझी स्तुती करायची सोडून देऊन मलाच म्हणाले कोणाला सांगू नको म्हणून. इथं कैलासामध्ये आलं तर हे भगवान महादेव मला म्हणाले कोणाला सांगू नको मला सांगितलं म्हणजे ह्या लोकांना आपली किंमतच नाही म्हणजे आपली किंमत करणाऱ्या लोकांमध्ये आपण जाऊन राहायचं आणि तसंच आहे महाराज. आणि खरंच आहे जिथं आपली किंमत नसेल ना तिथं माणसानं राहूच नाही काय फायदा आहे. आता घराघरामध्ये काही म्हातारे लोक किंमत नसताना सुद्धा राहायची गरज पडली महाराज.